सह्यांचळाची चुळके जयाचे प्रभा मंडळ फांके तो श्री दत्त ललाट फोळके नमस्करितो असे नमस्करितो असे श्री दत्तात्रेय महाराज की जय। सुसंगती सदा घडो सुजन वाक्ये कानी पडो कलंकमतीचा झडो विषय सर्वथा नावडो सदंग्रे कमळी दडो मुरडिता हटाने अडो योग घडता रडो मनभव चरित्री जडो मनभव चरित्री जडो। आज आपण सर्व एकत्रित श्री दत्तात्रेय प्रभूंचा नामस्मरण सप्ताह पारायण विधी आणि प्रवचन सोहळा यासाठी एकत्रित जमत असतो। त्या पद्धतीनं आज या चौथ्या दिवशी सुद्धा आपण एकत्रित आला आहात। तर या मंदिराचे अध्यक्ष सर्वेकर्ता श्री बाबाजी आपले सर्वांचे श्रद्धास्थान त्यांनी माझ्याकडे ही सेवा सुपूर्द केली। तर मी प्रथम बाबांचा ऋणी आहे, कारण माझ्यासारख्याला त्यांनी बोलण्याचं धाडस आणि संधी दिली। मला काही बोलता येत नाही, मला काही तेवढा अभ्यासही नाही आहे, परंतु वाटलं बाबांचे बी काही त्यांचा आपल्याबद्दल स्नेह आहे आणि त्या स्नेहाला कुठंतरी आपण साथ द्यायला पाहिजे, म्हणून थोडीशी हिंमत केली। तर प्रथम बाबांना इथूनच दंडवत करतो, कारण ज्ञानही असं आहे, कुठूनही दंडवत केला तर तो दंडवत तो पोहोचतो। असं नाही की बा ते हजर राहिले पाहिजे इथं आणि मगच दंडवत करावा, कारण की गुरुलोकांची सुहृदांची जिथं श्रद्धा आहे त्या लोकांची आपण कुठूनही आठवण करून त्यांना आपण अभिवादन करू शकतो। प्रथम बाबांना मी दंडवत करतो। तसेच या सप्ताहाचे सूत्रसंचालन ज्यांच्याकडे आहे असे विनोद शास्त्री यांना दंडवत करतो। तसेच बिटरगावकर बाबाजी, तसेच संदीप दादाजी, तसेच मोहन दादाजी, तसेच ललित दादाजी आणि गोपाल दादाजी सर्वे तथा आपण सर्वे अच्युत गोत्रीय सर्वांना मी सादर दंडवत प्रणाम करतो। माझ्या 2 शब्दाला मी सुरुवात करतो। सुसंगती सदा घडो। सुसंगत म्हणजे चांगल्या संत जनांची संगत मज अधमाला सदैव लाभो। तर का लाभो? सुजन वाक्य कानी पडो। त्या संत सहवासानं जे सद्वाक्य आहेत, परमेश्वराचे वाक्य, ज्या वाक्याने जीवनामध्ये बदल होईल ते वाक्य त्यांच्या सहवासात गेल्याशिवाय ते कानावर पडू शकत नाही। म्हणून अशा संत मेळावाचा सतत सहवास लाभावा आणि मग कलंकमतीचा धडो। जीव स्वरूपाच्या ठिकाणी अनंत प्रकारचे दोष लागलेले आहेत, अविद्यामय अज्ञानमय अनंत दोषांनी हा जीव भरलेला आहे आणि म्हणून हे प्रकारचे कलंकच आहे। या कलंकापायी या जीवाचं उद्धरण होणं थांबलेलं आहे। म्हणून कवी म्हणतो कलंकमतीचा झडो। या मतित्रयामुळं हे कलंक लागलेलं आहे मला आणि ते झडो झटकून जाओ आणि विषय सर्वथा नावडो। या जीवस्वरूपाला इंद्रियाच्या माध्यमाद्वारे अनेक प्रकारचे विषय आवडतात, म्हणून कविकर्ता म्हणतो की हे जे विषय पदार्थ आहेत इंद्रियाचे
त्याची नावडी माझ्या ठिकाणी प्राप्त हो का? जोपर्यंत जड चेतन पदार्थांची नावडी उत्पन्न होत नाही तोपर्यंत परमेश्वराची आवड या जीवस्वरूपाला लागू शकत नाही. म्हणून अशा विषयरूप पदार्थांची नावड मला प्राप्त हो. आणि मग पुढं सदंग्री कमळी दडो. कमळ कसं आहे, त्याची जी उत्पत्ती आहे ती एका दलदली चिखलातून उत्पन्न झालेलं असतं. तशा पद्धतीनं हे जीवस्वरूप मात्र ते कमळ एवढ्या घाणमधून एवढ्या दलदलीतून उत्पन्न होणे ते अलिप्त होतं आणि प्रत्येक व्यक्तीला ते कमळ हवंसं वाटतं. त्या पद्धतीनं सदंगरी कमळी दडो मुरडिता हटाने अडो. आणि पुढं मुरडिता हटाने अडो आणि वियोग घडता रडो मन भवचरित्री जडो. वियोग, परमेश्वराचा वियोग या जीवाला लागला पाहिजे. कारण की जोपर्यंत वियोग या जीवस्वरूपाला लाभत नाही तोपर्यंत परमेश्वराची कास याला लागत नाही, तोपर्यंत परमेश्वर या जीवस्वरूपाकडे पाहायला तयार होत नाही. म्हणून वियोग घडता रडो. वियोग असा घडला पाहिजे की त्या वियोगामध्ये त्याला रडू आलं पाहिजे. आणि मन भवचरित्री जडो. या जीवस्वरूपाचं मन परमेश्वराच्या सतत चिंतनामध्ये चरित्रामध्ये ते लागलं पाहिजे, वेचलं पाहिजे. अशा पद्धतीनं या कवीनं आपल्याला एक संदेश दिलेला आहे की सत्संग हे नेहमी का करावे लागतात. जीवस्वरूपाच्या ठिकाणी अनंत प्रकारचे कलंक आहेत, लागलेले आहेत आणि त्याच्यामुळं मतित्रयामुळं हा जीवात्मा पुनरपि जननम पुनरपि मरणम अशा पद्धतीनं भवसंसारामध्ये पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकत चालतो. अशा तर मला सांगायचं आहे की जेव्हा इथं 87 ते 88 सालामध्ये आंबेडकरच्या बाबांचा मार्ग होता, त्यावेळेस प्रथमतः मार्गामध्ये या सांगवीमध्येच माझं पदार्पण झालं. मी इथंच प्रथम आलो मार्गामध्ये. आणि दुसरा योगायोग जेव्हा असनाख्य बाबांचा आश्रम इथे 2005 साली आला त्यावेळेस मी इथं आलो. मार्ग बदलला आणि माझ्यातही परिवर्तन थोड्यात बदललं. ज्यावेळेस मार्गात आलो त्यावेळेस गृहस्थ होतो, दुसऱ्या वेळेस मार्गात आलो म्हणजे असनाख्य बाबांच्या मार्गासंग आलो त्यावेळेस मी संन्यासी होतो. आणि दोन्ही अशा अधिकरणाचं सन्निधान माझ्या दुर्दैवाला थोडंफार मिळालं. आणि सांगायचं तात्पर्य या सांगवीमधूनच माझी थोडीशी काही आध्यात्मिक उन्नती झालेली आहे. म्हणून ह्या परमार्गामध्ये भजक पूजक असणारे हे सांगवीचे थोर उपकार आणि भजक पूजक असल्यामुळे त्यांना सांगण्याचं काही काम नाही. सतत बाबांचा तुम्हाला मार्गदर्शन चालूच असतं. माझ्यासारख्याला काय सांगता येणार आहे. आणि तेच असतं, तुम्हालाही माहीत असतं, आम्हालाही माहीत असतं, नवीन काही येणार नाही. आणि कारण गीता अशी आहे परमेश्वराची 5000 वर्षापासून त्याचं मंथन चालूच आहे पण कोणाला कंटाळा येत नाही. तसंच चरित्र बी असं आहे परमेश्वराचं. वारंवार ऐकलं तरी परमेश्वराच्या चरित्रामध्ये माणसाला कधीही कंटाळा येत नाही. कारण परमेश्वराचं तिच्यामध्ये सूत्र आहे. परमेश्वराचं सदैव दैनंदिन परमेश्वराचा प्रवास आणि त्या दैनंदिन कार्यामध्ये जीवाचं भलं व्हावं हा परमेश्वराचा हेतू. आणि म्हणून अशा चरित्रामध्ये कधीच माणसाला कंटाळा येत नाही. आणि ज्या जीवाला परमेश्वराच्या लीळामध्ये कंटाळा येत असेल तर समजून जायचे आपले अनाधिकार कुठेतरी उभे राहतात. कारण अनाधिकार शास्त्राचं चर्चा चालू असताना आजच्या धकाधकीच्या काळामध्ये आपण पाहतो यूट्यूबच्या माध्यमाद्वारे आपण घरी बसल्या ऐकू शकतो, हे का नाही.
परंतु कितीही विज्ञानानं प्रगती केली ना आपणही त्याचा उपयोग घेत असला तर तेवढा तो बोधरूपी तो बीज आहे तो निर्माण होऊ शकत नाही, तो होऊ शकतच नाही. कारण परमेश्वराचं शास्त्र असं आहे. आज आपण पाहतो लॉकडाऊनच्या काळामध्ये ऑनलाईन शिक्षण चालू आहे, पण मुलांना त्या शिक्षणाचं काही समजत नाही. प्रत्यक्ष गुरु हा समोर असला तर ते बीजारोपण होतं. त्याची दृष्टी, त्याचं बोलणं, त्याचे शब्द प्रत्यक्ष कानावर प्रतिबिंबित होऊन ते हृदय मनपटलावर ते ठसून जातात. म्हणून कितीही परिवर्तन होत गेलं युगानुसार काळानुसार, परंतु हे जे बीजारोपण हे प्रत्यक्ष समोरच याचा सहवासाची गरज असते. म्हणून अशा पद्धतीनं हा मला सांगायचं आहे पुढं की परमेश्वर या सृष्टीची उत्पत्ती जी करतो, काय कारण असेल परमेश्वराला या सृष्टीची उत्पत्ती करण्यासाठी? परमेश्वराला विनाकारणच हा स्वतःला काय एक प्रकारचं व्यापार लावून घेतला? त्याच्या मागं जीवाचं भलं व्हावं हा हेतू आहे. आणि जीवाचं भलं होण्यासाठी काय करावं तुम्हाला सर्वांना माहीत आहे, परंतु मी एक फक्त सांगणार तुम्हाला की मी मार्गदर्शक नाही आहे. मी फक्त एक तुमच्यामध्ये एक प्रकारे मंथन करू आपण सर्व मिळून, आणि तिच्यातून काय निष्पन्न झालेलं आहे किंवा या सृष्टीची जी निर्मिती आहे सर्वांना माहिती आहे कशासाठी झाली. आपण पाहतो की अनादीचे 4 पदार्थ मानल्या जातात आणि त्या पद्धतीनं जीव, देवता, प्रपंच, परमेश्वराला आपला जो आनंद आहे तो आनंद कोणातरी द्यावा हा परमेश्वराचा हेतू. कृपेमुळे परमेश्वराला उबाळा आला आणि परमेश्वराला असं वाटलं की माझ्याजवळ आनंद ओसंडून वाहतोय. साधारण गोष्ट असते जेव्हा या साधकाजवळ म्हणा या व्यक्तीजवळ म्हणा संपत्ती होते आणि मग संपत्ती निर्माण झाल्यानंतर जर संतती जर नसली तो बेचैन होऊन जातो आणि त्याला असं वाटतं हे माझ्याजवळ जे द्रव्य संपत्ती आहे ही कोणाला तरी द्यावी, पण कोणाला द्यावी? कोण योग्य असा पुरुष? म्हणून त्याला दत्तक घ्यावा लागतो. जर स्वतःचं नसलं दत्तक घ्यावं लागतं आणि मग त्या पद्धतीनं तो देतो. तशा पद्धतीनं परमेश्वरालाही असं वाटलं की माझ्याजवळ हा आनंद आहे हा ओसंडून वाहत आहे, कोणाला द्यावा? कोण योग्य असेल? त्याला ते पचनी पडतं का नाही पडतं? आणि म्हणून परमेश्वराने म्हणतात की देवतेकडं पाहणी केली. देवता परमेश्वराने सांगितल्या पद्धतीनं त्या त्रिगुणात्मक आहे, त्या नित्यबद्ध आहे, अकेवळ आहे, एकमेकीच्या अधीन आहेत. आणि जो बंद आहे ज्याच्या ठिकाणी त्याला तो आनंद प्रणवू शकत नाही. जो त्रिगुण आहे रजतम सत्व या तिन्ही गुणाने जो जखडला गेला आहे त्याला तो आनंद प्रणवू शकत नाही. जसं एखाद्या कैदीला जर त्याचे हात बांधलेले असतील, त्याच्यापुढं नाना प्रकारचे पक्वान्न समोर ठेवले असेल तर त्याला ते खाता येत नाही आणि खाण्याची इच्छाही मरून जाते. तशा पद्धतीनं ह्या बांधलेल्या आहे आणि अशा बांधलेल्या त्या पदार्थाचा जसा उपयोग नाही त्याला, तसं ह्या देवतेंना परमेश्वराचा आनंदाचा उपयोग होऊ शकत नाही. आणि म्हणून आपलं देवतेकडून परमेश्वरानं प्रपंचाकडे बघितलं. प्रपंच पाहिला तर जड आहे म्हणतात आणि तो असा आहे की जड वस्तू म्हणल्यानंतर त्या जड वस्तूला आनंद प्रणवू शकत नाही. आणि म्हणून प्रपंच मिथ्या आहे आणि म्हणून प्रपंचाकडून परमेश्वराने या जीव स्वरूपाकडे बघितलं. जीव कुठं होता? मायेच्या तम स्वरूपामध्ये होता आणि मायेच्या तम स्वरूपामध्ये असलेला हा जीवात्मा तो कसा आहे? निरानंद. त्याला कोणत्याच प्रकारचा तिथं आनंद नाही. आणि मग परमेश्वराला वाटलं की हा बंधमुक्त आहे, परंतु याचं बंधनाचं जे फास आहे ते मुक्त करता येऊ शकते, म्हणून त्याला ती नामना दिली बंधमुक्त. मग याला बंधमुक्त करण्यासाठी प्रथम सृष्टीची निर्मिती करावी लागेल.
पहा ना, किती परमेश्वराने प्रयत्न केला. इथून जर आपण लक्षात घेतलं, याच्यावर जर चिंतन केलं की परमेश्वराने या जीवस्वरूपासाठी किती प्रयत्न केले. जसं आपण एखाद्याला असं समजा पुत्र जर झाला तर त्याची आपल्याला चिंता पडते, याला पुढं बांधून ठेवावं लागेल, याच्यासाठी एवढी इस्टेट कमवून ठेवावं लागेल, यासाठी तेवढं करावं लागेल. मग आता काही आताची जी पिढी आहे ते संतती निर्माण व्हायच्या आधीच ते पहिले आपलं सर्व व्यवस्था करून ठेवतात. तसं ह्या जीवात्म्याला इथं जन्माला घालायच्या आधी परमेश्वराने सर्व सृष्टीची व्यवस्था करायचं ठरवलं आणि मायेला कृपेच्या याच्यानं जाणवलं आणि माया लागलीच, ती व्यापाराला लागली आणि मग तिने या सृष्टीची निर्मिती केली. परमेश्वर समर्थ असल्यामुळं, परमेश्वर स्वामी असल्यामुळं, जसं पाहतो आपण मालक हा काही काम करत नाही, तशी परमेश्वराची ही माया एक प्रकारचा उजवा हात आहे. आणि म्हणजेच आजच्या काळामध्ये आपण पंतप्रधान म्हणू, जसं राष्ट्रपती असतो, राष्ट्रपती हा फक्त समजा काही कामाच्या याच्यानं सहीसाठी उपयोगात येतो, परमेश्वराचा आदेश ही सही असते. आणि पंतप्रधान म्हणजे माया, ही माया लागलीच व्यापार करते. आणि मग कशा पद्धतीनं पुतळे आखाटायचे, हे मायेनं जो आकार आहे तो आकार सादर केला आणि त्या पद्धतीनं हा मानवरूपी देह निर्माण झाला. प्रथम या जीवाला देह निर्माण झाल्यानंतर या देहामध्ये त्याला आणलं आणि आणल्यानंतर सर्वच माया देवता जे आहेत त्या व्यापाराला लागल्या म्हणतात. मग अव्यक्त स्वरूपातून ब्रह्मांडाचा सृष्टीचा कारभार पाहण्यासाठी प्रत्येक देवत्या आपल्या अव्यक्तातून ब्रह्मांडस्थ रूपाने आकारल्या आणि परमेश्वरही अवतरले. परमेश्वराचा संरक्षण करण्यासाठी, देखभाल करण्यासाठी, सेवा करण्यासाठी वळगणी रूपाने देवता पुन्हा तेवढ्याच आकारल्या. आणि अशा पद्धतीनं या देहामध्ये सुद्धा देवतेचा अंश पिंडस्थ रूपाने तो तिथं त्या अवयवाच्या ठिकाणी स्थिर केला. आणि त्याच्यानंतर परमेश्वर स्वतः प्रथम ज्ञानदाते. जेव्हा सृष्टीची निर्मिती झाली तेव्हा इथं या भूतलावर कोणी ज्ञानी नव्हतं, कोणी विद्यावंत नव्हतं. परमेश्वर प्रथम ज्ञानदाते. आणि सृष्टीची निर्मिती केल्यानंतर परमेश्वर अवतरले आणि परमेश्वर अवतरल्यानंतर ज्ञानाचं दातृत्व परमेश्वराने स्वतःच देवतेचं, प्रपंचाचं, परमेश्वराचं आणि जीवाचं हे दातृत्व प्रदान केले या जीवाला, की बाबा जीव कसा आहे, प्रपंच कसा आहे, देवता कशी आहे आणि परमेश्वर कसा आहे, आपल्याला त्याची जाणीव आहे. परंतु आपलं एक चिंतन म्हणून सनी थोडक्यात आढावा घेऊ आणि मग अशा पद्धतीनं परमेश्वराने या जीवाला जाणीव करून दिली. आणि मग त्याच्यामध्ये बी सुद्धा देवता पंचप्रकारांनी युक्त आहे, परमेश्वरही पंचप्रकारांनी युक्त आहे. त्या काळात बी असं होतं आणि आजही आहे. परमेश्वर देवता का होऊ शकत नाही, देवता परमेश्वर का असू शकत नाहीत, हा तर्क पूर्व परंपरेनुसार आजही हा जीवात्मा करतो. आजही काही लोकांना जाणीव नसली ते म्हणतात सर्व सारखंच आहे. जोपर्यंत त्या क्षेत्रामध्ये आपण घुसत नाही, पाण्यातला मासा झोपतो कसा, जावे त्याचा वंशा तेव्हाकडे. पाण्यातला मासा आहे, तो कधी झोपतो, काय खातो आणि कसं जीवन जगतो, का 24 तास तो त्याच्यामध्ये प्रवास करत असतो, हे त्याच्या वंशकुळामध्ये गेल्याशिवाय समजत नाही. तसं त्या ज्ञानरूपी डोहामध्ये हा जीवात्मा जोपर्यंत प्रवास करत नाही तोपर्यंत त्याला जीव, देवता, प्रपंच, परमेश्वराची जाणीव होऊ शकत नाही. आणि म्हणून परमेश्वराने ज्ञान दिल्यानंतरही या जीवस्वरूपाने कोणी दवडवलं, कोणी त्याच्यात अन्यथा ज्ञान भावलं. आणि म्हणून या जीवाने नाना प्रकारचे, कोणी परमेश्वराचं सांगितल्याप्रमाणे आचरण केलं ते परमेश्वर प्राप्तीला पोहोचले, ज्यांनी देवतेच्या मार्गात अवलंबन केला ते या पुन्हा मृत्यूचक्रामध्ये, संसारूपी फेऱ्यामध्ये ते पुन्हा भ्रमंती करत राहिले जसे आपण आहोत. जर आपण मूळ सृष्टीपासून परमेश्वराचं ऐकलं असतं तर आज ही आपली दशा झाली नसती. तर ही दशा झाली आपल्या अहंकारामुळे, अज्ञानामुळे, अन्यथा ज्ञानामुळे.
वारंवार परमेश्वर या जीवाला ज्ञान देत असतात. आपण मतित्रयामुळे ते दौडत असतो. अधमती, अधगती आणि अधरती हे मतित्रय जीवस्वरूपाच्या ठिकाणी चिकटलेले आहे. म्हणून वारंवार याला सत्संगाची गरज भासते, वारंवार याला ज्ञानाची गरज भासते. कारण क्षणात इथून गेल्यानंतर मनुष्य विसरून जातो. घरी जरी गेलो आपण तर आपल्याला पूर्ण सविस्तर आठवू शकत नाही. ही जागा अशी असते पवित्र. जसं आपण म्हणतो घरी बी देवपूजा आहे, इथंही देवपूजा आहे, मंदिराची गरज काय? बऱ्याच लोकांनाही वाटतं तसंच, घरी बी तर देवपूजा आहे. मंदिर हे असं पवित्र स्थळ असतं, इथं अनेक लोकांचे चरण लागतात, संत असतील, अधिकरण असतील. म्हणून ही जागा अशा प्रकारची सात्विक रूप झालेली असते, निर्गुण झालेली असते की त्या नुसतं सहवासामध्ये जर गेलं तर मनुष्याच्या बुद्धीवर म्हणजे सात्विकता भाव निर्माण होते आणि मनुष्याच्या ठिकाणी सात्विक विचार येतात. जागासुद्धा राजस तामस असते. जसा मनुष्य राजस तामस आहे, लक्षात, कोणाच्या ठिकाणी क्रोध असतो, कोणाच्या ठिकाणी राग असतो, कोणाच्या ठिकाणी सात्विकता असते. काही लोक असे की त्यांना किती बोला ते शांत धीर गंभीर असतात. आणि काही लोक असे असतात थोडंसं काही जरी बोललं त्यांच्या ठिकाणी क्रोध निर्माण होतो, राग येतो त्याला. ते तामस प्रकृतीचे असतात. काही राजस प्रकृती असतात. त्यांना कोणत्याही ठिकाणी घाला, त्यांच्या ठिकाणी कामरूपी भावना सदैव जागृत असते. लक्षात, त्यांच्या ठिकाण परिवर्तन होत नाही. म्हणून परमेश्वराने प्रथम सांगितलं की राजस पुरुष जे असतील, जे तामस पुरुष असतील, त्यांना धर्म समजू शकत नाही, धर्माला ते अधिकारी बनू शकत नाही. जोपर्यंत हे तामसरूप प्रकृती, राजसरूप प्रकृती हे जोपर्यंत ते त्याग करू शकत नाही तोपर्यंत त्यांचा धर्म म्हणजे ज्ञानरूपी धर्म तो त्यांच्या ठिकाणी बीजारोपण होऊ शकत नाही. आणि म्हणून अशा ठिकाणी प्रथम यावं लागतं, प्रथम स्थानवंदन करावं लागतं. कारण की स्थानामध्ये जी काही कृपाशक्ती दडलेली आहे ती कृपाशक्ती आपली वाट पाहत असते, अभिमानाने असते, जागृत असते. ओळखणी माया असेल, कृपा आहे. लक्षात, दोन्ही परमेश्वराची माया कृपा तिच्यात आहे. आणि आपल्याला प्रत्येक दररोज कुठं स्थानवंदन करायला जाता येत नाही. म्हणजे स्थानरूपाच्या ठिकाणी आपण ते विशेष आणलेले म्हणजे स्थानाचं गोमटं लागतं. म्हणून या मंदिराची गरज या जीवाला भासते. आणि मंदिराची निर्मिती निश्चित देवपूजा करण्यासाठी नसते. तिथं गेल्यानंतर आपल्याला त्या संत महात्म्याकडून 2 शब्द कानावर पडतात आणि मनुष्यात परिवर्तन होतं. परंतु या जीवानं मनावर घेतलं तर परिवर्तन होईल. या जीवानं वारंवार काय तेच वांगेन तेच भाजी असं जर म्हणलं तर काही फरक पडत नाही. काही लोक असे असतात वारंवार तेच असतं. मग तुम्हाला ऐकल्यासारखं काय राहिलं आता? जसं एखादं म्हणतो काहीच नाही सोडलं. बाबाजीनं तुम्हाला सगळं सप्तग्रंथ असतील, स्थळं असतील, लक्षात, जे नाही त्या पोथ्या तुमच्या ठिकाणी लावल्या, पण आपल्यात परिवर्तन काय होतं आहे? इतक्या वर्षापासून ते तुमच्यासाठी झिजताय, तुमच्यासाठी घसा कोरडा करूनसनी तुम्हाला कधी सांगण्याला तयार आहे, पण आपल्यात संख्या वाढत नाही, हे की नाही? याला कारण का शकतं? एक तर आपण परमेश्वर प्राप्त करून घ्यावं ही आपली तळमळ नाही, किंवा अभिमानामुळं आपल्याला यावं असं वाटत नाही. प्रत्येक जीवाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा अभिमान असतो. रूपाचा असेल, द्रव्याचा असेल, पदाचा असेल, काही ना काही गोष्टीचा अभिमान असतो. एकही व्यक्ती या जगात नाही की त्याला तो अभिमान निराभिमान आहे. निराभिमान असतो फक्त परमेश्वर आहे. आणि परमेश्वराने या जीवाला केवळ निराभिमान होण्यासाठी, केवळ अज्ञानातून ज्ञानरूपी प्रकाशात येण्यासाठी या जीवाच्या ठिकाणी लागलेली जी अविद्या आहे, या जीवाच्या ठिकाणी लागलेलं जे आद्यमळ आहे, ममता आहे, अहंकार आहे, हे नष्ट करण्यासाठीच वारंवार ज्ञानाचं बीजारोपण होतं. जोपर्यंत या जीव स्वरूपाचा मीपणा जात नाही, वारंवार हे जे ज्ञानाचं बीजारोपण आहे मी नाचण्यासाठीच आहे, दुसरं काहीच नाही. जोपर्यंत मीपणा जात नाही तोपर्यंत या जीव स्वरूपाच्या ठिकाणी परमेश्वराचं स्थान निर्माण होऊ शकत नाही. आणि म्हणून पाहतो आपण लीळा चरित्रामध्ये की माईम भट्टाचं चरित्र पाहतो. माईम भट्ट बोध होत नाही त्याच्या आधी त्यांच्या ठिकाणी भरपूर शास्त्राचा अभ्यास झालेला असतो. षडशास्त्र म्हणतात, 18 पुराण, वेद, उपनिषद सगळं शास्त्र अभ्यासल्यानंतरही त्यांच्या ठिकाणी अभिमान आहे. का अभिमान आहे? ते जे इतर शास्त्र आहे ते त्रिगुणात्मक आहे. देवतेंचे शास्त्र आहे त्रिगुणात्मक आहे. आणि तुम्ही जोपर्यंत त्रिगुणात्मक शास्त्रांचाच अभ्यास कराल तोपर्यंत तुमच्या ठिकाणी सत्व स्थिर होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत सत्व स्थिर होऊ शकत नाही तोपर्यंत परमेश्वराच्या शास्त्राचं
बीजारोपण होऊ शकत नाही. एक व्यक्ती असतात, स्वामींच्या सहवासात येतात, स्वामींना म्हणतात आम्हाला काही शास्त्रनिरूपण करा. स्वामी म्हणतात आहे ते विसरा, तुमच्या ठिकाणी जे आहे ते तुम्ही प्रथम विसरा. ते म्हणतात का नाही, ते असू द्या, त्याच्यावर निरूपण करा. स्वामी म्हणतात एका वस्तूवर दुसरी वस्तू ठेवता येत नाही, एका बिढारावर दुसऱ्याचा बिढार बसू शकत नाही. तशा पद्धतीनं ह्या त्रिगुणात्मक देवतेंचं ज्ञान या जीवस्वरूपाच्या ठिकाणी प्रतिबिंबित झालेलं आहे आणि वारंवार ते उभं राहतं, पूर्वसंस्कारामुळे उभं राहतं. आणि पूर्वसंस्कारामुळे उभं राहिल्यामुळं निर्गुण ज्ञान ह्या जीवस्वरूपाच्या ठिकाणी ठसत नाही. म्हणून आपण परमेश्वराला प्रार्थना करत असतो. पोथी ऐकताना म्हणा महाराजांना दंडवत घालतो की महाराज हे तुमचं निर्गुण ज्ञान माझ्या ठिकाणी बीजारोपण होऊ द्या, मला हे उमट होऊ द्या आणि उमट झाल्यानंतर मला त्या पद्धतीनं तसं त्या मार्गावर चालता आलं पाहिजे. ज्ञान केवळ हे आचरणासाठी, ते पाठ करण्यासाठी नाही, काल बी बघितलं आपण. आणि ही यथास्थिती आहे. ज्ञान हे काही सांगण्यासाठीही नसतं, ज्ञान हे पारायणासाठीही नसतं, ज्ञान हे आपल्या आचरणासाठी असतं. तुम्ही प्रथमतः पाहसान पूर्वीमध्ये बी दास्य सांगितलं आहे, दास्याशिवाय मुक्ती नाही या जीवस्वरूपाची. आपण पाहतो माहीम भट्टाचं चरित्र की एवढ्या मोठ्या माहीम भट्टांना सुद्धा सांगितलं की बाबा रे ज्ञानानं मुक्ती होणार नाही, तुम्हाला परमेश्वराचं दास्य करावं लागेल. मग आज असन्निधान लाभलेलं आहे आपल्याला आणि असन्निधानामध्ये परमेश्वराचं दास्य तर दुर्मिळ मिळणं. मग आता परमेश्वर नाहीच का? स्वामी तर सांगतात की अनंत अवतरून गेलेले आहेत. आता सांप्रत्य ज्या काळामध्ये हे सूत्र निर्माण केलं, सांगितलं स्वामींनं, ते सूत्राच्या सांप्रत्यसुद्धा अनंत अवतार अवतरलेले होते आणि भविष्यातसुद्धा अवतरतील. मग स्वामी एकटेच ईश्वर अवतार होते का त्या काळात? नाही, स्वामींच्या याच्यामध्ये सुद्धा अनंत अवतार आहे, पण विलक्षण अवतार एक असतो, दुर्मिळ अवतार एकच असतो. एका सृष्टीमध्ये एकच अवतार उभयदृश्या तो जीवाचा उद्धरण करण्यासाठी असतो. पाहतो आपण परशक्ती स्वीकार करणारे अवतार आहेत, अवरशक्ती स्वीकार करणारे अवतार आहेत, 12 अवतार आहेत. हे ज्या त्या जीवाला बुद्धभजनाधिकार घडण्यासाठी असतील, लक्षात कणव निर्माण होण्यासाठी असतील, त्या त्या जीवांना त्या त्या सुख प्रदान करणारे असतील, परंतु भवसंसारातून मुक्त करण्यासाठी एकच अवतार येतो. म्हणून नागदेवाचार्य म्हणतात या अवतारानं जर तुमचा उद्धार केला नाही तर तुमचा कोणताच अवतार उद्धार करू शकणार नाही. एवढी ग्वाही नागदेवाचार्य देतात. का देतात? की एकच अवतार येतात. असे अनंत अवतार जरी झालेले असतील, होतील भविष्यात, तरी पण या अवतारासारखा अवतार नाही. म्हणून ते म्हणतात की या अवताराचं अस्थिपरीसुद्धा हे एकदम साधी आहे, सोपे. पाहतो आपण प्रत्येक अवताराची प्रत्येक युगानुसार अस्थिपरी म्हणजे आचरण, त्यांनी विहिलेला आचार हा आचार वेगळ्या पद्धतीचा असतो. जसं जर आज बघितलं आपण तर श्रीकृष्ण भगवंतांनी स्वतः राज्य केलं आणि त्यांच्या भक्तांकरवी राज्य करविलं. त्यांनी त्याग केला नाही आणि त्यांनी त्याग केला नाही. पण शेवटीचं बघितलं का आपण की त्यांनासुद्धा सांगितलं बाबा रे तुम्हाला आता हे सर्व सोडावं लागेल. महाभारताचा प्रसंग घडून गेला आणि सर्व युद्ध पांडवासाठी केलं असा प्रत्येकाचा गैरसमज असतो. ते त्यांच्यासाठी नाही केलं. धर्माची स्थापना, अधर्माचा ऱ्हास, सज्जनाचा रक्षणाचा हेतू हा परमेश्वराचा असतो आणि तो झाला. आणि त्यांना काहीच थोडंफार वर्ष राज्य करू दिलं आणि लगेच त्यांना सांगितलं की बाबा रे तुम्ही हिमालय पर्वतावर जाऊन माझं नामस्मरणामध्ये आपला ध्येय काळ कंठा, ध्येयक्षपा तिकडं. म्हणजे शेवटी त्यांनासुद्धा राज्याचा उपभोग घेऊ दिला नाही. कारण की राज्याचा भोग जास्त भोगितला की नरक निष्पन्न होतात. पाहतो आपण द्वापारयुग संपत आलं, बाकीचे निघून गेले, पण ममतेमुळे किती जीवाचा घात होतो या जीवस्वरूपानं या धर्मराजाच्या गोष्टीवर अनुभवावं. धर्मराजाला ममता संचरली आणि त्याला वाटलं की आता हे आपलं जे राज्य आहे हे परीक्षितला द्यावं. आणि मग परीक्षितला देण्यासाठी या कलियुगामध्ये त्याने वास केला. आणि कलियुगामध्ये वास केल्यानंतर 7 दिवस तो राहिला म्हणता. आणि मग 7 दिवस राहिल्यानंतर त्याने काहीच अन्न सेवन केलं नाही, पाणी सेवन केलं नाही, काहीच केलं नाही.
आणि 7 दिवसाच्या कालखंडामध्ये त्याने आपलं राज्य आपल्या नातूला सोपवून तो उत्तर दिशेला निघाला. सांगतात यमराज आले, त्याला नेण्यात आलं यमकुंडीकडे, नरकद्वाराकडं. आणि मग तो विचारतो, अरे मला या वाटाला का आणलं, या रस्त्याला का आणलं, नरकाच्या द्वाराला का आणलं. तेव्हा सांगतात की बाबा रे, तू कलियुगामध्ये राहिल्यामुळं तुला हे नरकाचं दर्शन तरी घडलं. तो म्हणतो मी तर काही खाल्लं पिल्लं नाही, राज्याचा उपभोग घेतला नाही, तरी मला इथं का आणलं. तो म्हणतो की बाबा तू तिथला कलियुगातला वारा सेवन केला आणि त्याच्यामुळं तुला कमीत कमी हे नरकाचं दर्शन घडलं. तू प्रत्यक्ष तिथलं अन्न पाणी ग्रहण जर केलं असतं तर तुला या नरकद्वारात नक्कीच तुला घालावं लागलं असतं. सांगायचं तात्पर्य की हे जे गृहस्थ असेल, ब्रह्मचारी आश्रम ज्याला म्हणतो आपण, संन्यासी आश्रम म्हणतो, वानप्रस्थ म्हणतो, हे जे आश्रम आहे 4 ब्रह्मचारी आश्रम, हे कशासाठी निर्मिती केली आहे. आपण त्याच्याकडं डोळे झाक करतो, आपण मनावर घेत नाही, बघू म्हणतो पुढं. ही जी संधी आहे ही वारंवार येत नाही. मनुष्य जन्म प्रत्येकाला समजतो हा वारंवार मिळत नाही, पण तर तो मिळतो. कारण की आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे की मनुष्य देह होण्याचे प्रकार आहेत बरेचसे, 11-13 बरेच प्रकार आहेत. मग पण मनुष्य देह मिळून काय करणार आपण पुन्हा. त्या देहामध्ये आपल्याला ज्ञान मिळेल का, त्या देहामध्ये पुन्हा परमेश्वराचा योग येईल का. एक बाई, त्या बाईनं मला प्रश्न केला, दादा तुम्ही ते सांगता आणि मग एकदा काय जीवाला मोक्ष जर मिळाला मग उपयोग काय, पुन्हा या सृष्टीमध्ये येता येणार नाही, पुन्हा त्याला या सृष्टीमध्ये सेवा करता येणार नाही. म्हणजे सेवेचं महत्त्व जर आहे तर सेवा करण्यासाठी इथं यायला पाहिजे जन्माला, आणि मोक्ष मिळाल्यानंतर सेवा करण्याची संधी मिळणार नाही. पण सेवाच कशासाठी पाहिजे. म्हणजे अशी अज्ञानरूपी जी अवस्था सांगणार काय जीवांना. हे जे उलाढाल चालू आहे परमेश्वराची, त्यांना हौस आहे का. आपण जो संसार करतो तो हौस म्हणून करतो का. प्रारंभी आपल्याला वाटतो संसार हा हौसरूपी आहे, आणि लक्षात संसार असं वाटतो की एक खेळ आहे. पण जेव्हा संसारात आपण दलदलीत फसतो, 2-4 वर्ष 5-10 वर्ष निघून जातात, त्याच्यातला गोडावा कमी कमी होत चालतो, आणि मग आता संसारामध्ये कंटाळा येतो, आणि मग वाटतं की संसार हा एक प्रकारचा मोहजाळामध्ये फसवणारा आहे, दलदलीमध्ये टाकणारा आहे. त्याला प्रतिती अनुभव येते, आणि मग तो म्हणतो, आणि मग तेव्हा तो निघू शकत नाही तिथून, त्याच्यावर जबाबदाऱ्या येऊन जातात. म्हणून जेव्हाही परमेश्वराचं ज्ञान या जीवस्वरूपाला समजलं त्यावेळेस त्याने तिथूनच आपली तयारी केली पाहिजे. असं म्हणत नाही परमेश्वर लागली संसार सोडा, तुमच्या विषय व्यवस्थेनुसार सोडण्याचा प्रयत्न करा. राहूनसुद्धा तुम्ही अलिप्त राहू शकतात. पद्मपत्र कमळाच्या फुलाप्रमाणे सुद्धा तुम्ही संसारात राहून अलिप्त होऊ शकतात. असं नाही की वा लगेच त्याग करा. वानप्रस्थाची जी तयारी आहे ती या संसारात राहूनच करावी लागते. हा जो साधक आहे आपल्या महानुभाव संप्रदायामध्ये असो की इतर संप्रदायामध्ये असो, त्याला जी कट्टरता आहे, जी स्थिरता आहे, जी निष्ठता आहे, ती निष्ठा ती त्या वानप्रस्थ गृहस्थामध्येच निर्माण होऊ शकते. काही काही व्यक्ती असे असतात लागलीच संन्यास घेतात, काही विचार करत नाही, आणि मग त्यांना ते पुन्हा बंधन वाटतं, पुन्हा त्यांची ममता अविद्यकामध्ये जडते. आणि म्हणून परमेश्वर सांगत नाही एवढी घाई करायला. पण सांगायचं तात्पर्य एवढं की हे वारंवार का आहे. जन्ममृत्यूचा जो फेरा आहे हा कधी संपणार आहे. दायंबा म्हणतात, महाराज हे विश्व भ्रमाते का पावले, हे भ्रमण का करतं आहे, हे कुठं थांबत का नाही, यांचा उद्धार का होत नाही. स्वामी म्हणतात की हे आमच्याकडं यायला तयार नाही, हे मोहराला तयार नाही आमच्याकडं. जोपर्यंत ते आमच्याकडे येऊ शकत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना भ्रमणातून मुक्त करू शकत नाही. म्हणजे हे जे संसारूपी रहाट चक्र आहे, हे संसारूपी रहाट चक्र परमेश्वराला शरण गेल्याशिवाय ते थांबू शकत नाही. हे कालचक्र आहे, कोणासाठी थांबलेलं नाही. जसं आपण म्हणतो वेळ कोणासाठी थांबत नाही, तसे दिवसही कोणासाठी थांबत नाही. आपण दिवसाची वाट पाहतो, उद्या करू, परवा करू, पुढच्या वर्षी करू. लक्षात आज आम्ही बराच प्रवास करतो इकडच्या भागात तिकडच्या भागात, पण आपल्या या इकडच्या भागात जेव्हा आम्ही प्रवास केला या खानदेशमध्ये तेव्हा बराच अनुभव आला
की आपल्या खानदेशमधले जे लोक आहे ते धर्मवान आहे, मार्गनिष्ठ आहे, मार्गभजक आहेत, परंतु त्यांना धर्माला लागण्याचं जे गोडवा आहे तो लागत नाही, उपदेशच घेत नाहीत लवकर. काही काही मुलांचे लग्न होऊन जातात, उपदेश घेत नाही. त्यांच्यावर हे प्रतिबिंबित करत नाही लहानपणापासून की बाबा रे, आता आम्ही तिकडे गुजर समाजाकडे फिरलो, वयाच्या 8व्या वर्षी 9व्या वर्षी पोराला उपदेश दिला जातो, त्याला ते संस्कार बीजारोपण होतात आणि मग मोठ्यापणे तो व्यसनाधीन होत नाही. आपल्याकडे उपदेश घेतल्यानंतर व्यसनाधीन का असतात? कारण की हा जो जीवस्वरूप आहे त्याला ते उपदेश घेण्याच्या आधी व्यसन जडलेलं असतं आणि म्हणून तो त्याच्या अधीन गेल्यामुळं ते सोडू शकत नाही. आणि मग ते म्हणतात करू घेऊ लक्षात, पण आपला जो वेळ आहे तो वेळ किती वाया जातोय, हे जीवन किती मोल आहे, अनमोल, हे या जीवस्वरूपाला लक्षात येत नाही. आणि जेव्हा का या जीवस्वरूपाच्या ठिकाणी व्याधी असेल, या जीवस्वरूपाच्या ठिकाणी आपल्या ठिकाणी या भागात एक अज्ञानता आहे. काही काही लोक यांना मरताना उपदेश घेता, म्हणतात बुवा लोक पात्र घेणार नाही, तुम्ही उपदेश घेऊन घ्या. म्हणजे इतकी अज्ञानता आहे, पात्र घ्यापुरतंच उपदेश घेतात काही काही लोक, तर एवढे पाहिले मी. म्हणजे यांना धर्म नाही समजत, यांना जीवस्वरूपाचं म्हणजे लक्ष काय हे लक्षसुद्धा समजत नाही. फक्त जन्माला आलो आणि जन्माला आल्यानंतर फक्त दिवस झाला की कष्ट करायचे, दिवस झाले की आपल्या जॉबवर जायचं, बस संध्याकाळ आलं की पुन्हा तेच भाकर आणि तेच भाजी लक्षात, पुन्हा सकाळ झाली की पुन्हा तेच. म्हणजे हा जो प्रवास आहे ह्या प्रवासाचा कधीच आपण विचार करत नाही. हे कोणासाठी थांबणारं नाही. आम्ही जरी रिकामे असलो पण तुमच्यावर जबाबदाऱ्या, 2 जबाबदाऱ्या असतात, डबल जबाबदारी असते. कारण एक तुम्हाला परमार्थही करायचा आहे, एक तुम्हाला संसार करायचा आहे. म्हणून संसार करताना परमार्थ कसा घडला पाहिजे याची आखणी आपल्याला गृहस्थ धर्म स्वीकार करायच्या आधीच सुरू करावी लागते. तेव्हा गृहस्थ धर्माची ती सवय जरी किती जडली, ही सवय मोडत नाही. म्हणून आपल्याला ते झालं की नाही बा आता जबाबदारी पडली, मग आता सगळं पाहावं लागतं. पण प्रथमच याने जबाबदारी घ्यायच्या आधी जर ती आखणी केली दिनचर्येला, तर याचा प्रवास सुकर होतो. जसं पाहतो आपण लहानपणी मुलगा बेजबाबदार असतो, तोपर्यंत त्याचं शिक्षण होऊ शकतं. एकदा का जबाबदारी पडली आपण म्हणतो आता पुढचं शिक्षण घेऊ शकणार नाही. तसंच आहे, परमेश्वर मार्गाला लागायचं असेल तर प्रथम संसाराची जबाबदारी पडायच्या आधी त्याने उपदेश घ्यावा. उपदेश घेऊन त्याने कमीत कमी 9 प्रकरणं त्याने करावं. पाहतो आपण इतर संप्रदायामध्ये ते दायपसाय असतील, ते ज्ञानेश्वरी असतील, ते वाचन करतात नेहमी. पण आपल्या म्हणजे आपल्या मुलांना स्वामींचं लीळाचरित्र कधी माहीत नसतं, स्वामींचं सूत्र कधी माहीत नसतं. त्याला कारण आपणच जबाबदार असतो. जीवस्वरूप आहे, जीवांच्या ठिकाणी अनेक प्रकारचे दोष आहेत. ते दोष सांप्रत्य आहे निर्माण केलेले या जीवानं, आणि पूर्व अनाधिकाराचे दोष ते उभे राहतात. आणि त्या दोषामुळं याचा जो प्रसव आहे तो प्रसव थांबत नाही. आणि तो थांबण्यासाठीच याला सत्संगाचा, सहवासाची गरज असते. जोपर्यंत याचा सहवास संत महात्म्याजवळ पोहोचत नाही तोपर्यंत त्याचे जे कर्म असतील, अनाधिकार असतील, दुसरी प्रकृती असेल ती झडत नाही. पाहतो आपण माईमभट्टाचं चरित्र पाहतो का नाही. बाईसा माईमभट्टांना शिव्या देते. ज्यावेळेस माईमभट्ट स्वामींना म्हणतात की आपण कोणत्या कामासाठी कोणा कामा राहायचे, म्हणजे ज्यावेळेस स्वामी त्यांना विचारतात की ह्या संसार चक्रातून मुक्त होण्यासाठी असं काही एक साधन आहे का तुमच्याजवळ की त्या संसारातून मुक्त होसाल. आता एवढे मोठे पंडित, पूर्ण शास्त्रांचा अभ्यास केलेला, म्हणून प्रश्न विचारला. मग माईमभट्टांना तो प्रश्न जो आहे तो क्षुल्लक वाटला आणि म्हणून ते म्हणतात, थोडं दुर्लक्ष करतात पहिल्या वेळेस. पुन्हा स्वामी म्हणतात का हो, मग ते म्हणतात की कर्म केलं पाहिजे. जसं आपण आजची जी पिढी आहे ते कर्माला प्राधान्य देते की कर्म हे श्रेष्ठ आहे. कोण बसल्या बसल्या देईन, परमेश्वराची जी युक्ती योगक्षेम मग ती फोल ठरेल. लक्षात, परमेश्वरच देतो आपल्याला, आपण काही करू शकत नाही. आपण आपले हे एक निमित्त असतं. परमेश्वराची जर आपल्याला साथ नसली, या जगामध्ये भरपूर कष्ट करणारे लोक बी पाहतो, आयुष्यभर काबाड कष्ट करतात, पण शेवटपर्यंत त्यांचं जीवन प्रवास असतो. हातमजुरीचा असेल, शेतकऱ्याचा असेल, शेवटपर्यंत ते सुखी होऊ शकत नाही. मग एवढे कष्ट करूनही, 12 घंटे कष्ट करूनही
त्यांची उन्नती होत नाही आपण पाहतो. आपण म्हणतो त्याचे कष्ट आयुष्य जीवन हे कष्टामध्ये गेले पण प्रगती झाली नाही. म्हणजे ईश्वराचं जे सहाय्य आहे ते मिळत नाही. लक्षात असं नाही किंवा नोकरी केल्यानंतरच किंवा दुसरा धंदा केल्यानंतर या जीवस्वरूपाची प्रगती होते असं काही नाही. लक्षात तुम्ही जे आहे ज्या ज्या धंद्यामध्ये असाल त्याच्यातही प्रगती होते पण त्याला ईश्वराचं सहाय्य लागतं आणि ईश्वराच्या सहाय्यासाठी ईश्वराची साधना करावी लागते. साधना करत असताना त्याची ती निष्ठा ती निष्प्रभता असली पाहिजे. आपण पाहतो जे आपल्या संप्रदायामध्ये आहे किंवा निर्हेतुक श्रीकृष्णार्पण म्हणू श्री चक्रधरार्पण म्हणू हा जो विधी आहे तो इतर संप्रदायामध्ये तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही की बाबा रे माझं काहीच नाही, हे देवानं मला दिलं, हे देवाला मी अर्पण करतोय. जीव कोणाला देत नाही. तुम्ही आमच्यासारख्याला जरी दिलं आम्ही काहीच तुम्हाला देऊ शकत नाही. तो परमेश्वर देणारा समर्थ आहे. त्याला त्याचं समजतं की मला कोणाला काय द्यायचं. आणि म्हणून हे जे काही आहे इथूनच या जीवस्वरूपाची कुठूनही अन्नदानाशिवाय ही प्रक्रिया कोणत्याही क्षेत्रामध्ये जाओ इथूनच बीजारोपण होते. अन्नदानाशिवाय उत्तम का सांगितलं अन्नदान? कारण जोपर्यंत तुम्ही या जमिनीमध्ये बी पेरत नाही तोपर्यंत ती जमीन तुम्हाला पीक देऊ शकत नाही. तशा पद्धतीने हे पेरणं म्हणजे अनेक जीवस्वरूपाच्या ठिकाणी ती क्रिया घडवणं. मग ते जीव वेगवेगळ्या पद्धतीचे अधिकारी आहेत. कोणी परमेश्वराचे वेदवंत असतील, बोधवंत असतील, अनुसरलेले असतील, ज्ञानी असतील, वासनिक असतील, नामधारक असतील. वेगवेगळ्या ठिकाणी ही साधना घडल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे गुण वेगवेगळे प्रकारचे अधिकार निष्पन्न होतात जीवस्वरूपाच्या ठिकाणी. आणि मग त्या पद्धतीनं तुम्ही ऐकलेलं आहे शास्त्रामध्ये की त्या पद्धतीनं जसं क्रियापाकमध्ये सांगितलं आहे व्यक्ती कशी असते, पदार्थ कसे असतात, राजस पदार्थ आहे का तामस पदार्थ आहे, कोणत्या द्रव्यानं पदार्थ बनवलेले, म्हणजे ज्या कष्टाचे जर द्रव्य असतील, प्रेमानं जर खाऊ घातले असतील, प्रेमाने पदार्थ निष्पन्न केले असतील आणि ज्याला खाऊ घातले तो पात्रसुद्धा सात्विक असेल, खाऊ घालणाराही सात्विक असेल, त्या पद्धतीची ती क्रिया निष्पन्न होते. पाहायला आपण क्रियापाकमध्ये पाहतो तशाच पद्धतीने आहे की ही जी क्रिया निष्पन्न होते तशाच प्रकारचे संस्कार, तशाच प्रकारचे लेप, तशाच प्रकारचे अधिकार या जीवस्वरूपाच्या ठिकाणी बांधले जातात. तसा जन्म या जीवस्वरूपाचा पुढच्या देही याला निष्पन्न होतो. आणि तशी आपल्या ठिकाणी ती पात्रता सिद्ध झाल्यामुळं आपण पाहतो एका घरामध्ये दोन व्यक्ती जन्माला आले की आपण म्हणतो याची गुण कोणाशीच जुळत नाही. आणि लक्षात हा कसा तमतम कसा जन्माला आला गुण, त्याचे पूर्वसंस्कार असतात. ते फक्त या जन्मामध्ये त्याला थोडंसं खतपाणी घालावं लागतं. काही प्रयत्न करून ते मार्गावर येतात. पण काही व्यक्ती असे असतात, एखादे म्हणतात की या पोराला किती सांगा हा काही सुधरत नाही, हा काही ऐकत नाही. यांचे पूर्वसंस्कार इतके जबर असतात की आपण त्याचं फोल ठरतो. आणि काहीचे संस्कार असे असतात त्याला वेळीच खतपाणी जर मिळालं तर त्याचे संस्कार वृद्धिगत होतात आणि काहीचे संस्कार खुंटून जातात. पाहतो काही जमीन असते सुपीक असते, तिथं थोडीशी मशागत केली तरी त्याचं उत्पन्न होतं. काही अशी जमीन असते पडीत असते, नापीक असते, तिथं नांगरा, त्याच्या काशा काढा, त्याचं काही करा, दोन्ही करा तरी तिथं चांगल्या श्रेष्ठ प्रकारचंही बीज टाका पण ते बीजच निघतच नाही. मग आपण जमिनीला दोष देतो. काही असतं जमीन चांगली असते, पाणी वेळेवर, खत वेळेवर असतं, सगळं वेळेवर असतं पण ते बीज चांगलं निघत नाही. तसे प्रत्येक जीवाचे अधिकार आहे. काहीला किती संस्कार द्या, ते संस्कार देऊनही ते योग्य मार्गावर येत नाहीत. काही असे म्हणजे गरिबीमध्ये जन्माला जरी आला तो प्रगती करतो, तसं चांगल्या संस्कारामध्ये जर जन्माला आला तर त्याची उन्नतीसुद्धा अध्यात्माकडे होते. आणि म्हणून परमेश्वर वारंवार या जीवस्वरूपाला आपण म्हणतो परमेश्वराला दोष देतो की परमेश्वराने आमच्या नशिबी असं का आणलं. परमेश्वराने कोणाचं नशीब घडवलेलं नाही. प्रत्येक जीवात्मा जसं आपण म्हणतो कर्म हे प्रत्येकाने वेगवेगळं कर्म करून ठेवलेलं आहे. मूळ सृष्टी परमेश्वराने सर्वाला समान ठेवलं आणि प्रत्येकाने संस्कार त्यावेळेस नव्हते, परंतु ज्यावेळेस परमेश्वराने सर्वांना ज्ञानाचं बीजारोपण केलं त्यावेळेस यांनी यांच्या पद्धतीनं उन्नती करायला सुरुवात केली. देवतेबद्दल परमेश्वराबद्दल शंका निर्माण करायला सुरुवात केल्या
आणि त्याच्यामुळंच त्यांचे तसे तसे कर्म आगंतुक असतील, अनारब्ध असतील, प्रारब्ध असतील, ज्याला आपण वाचिक, मानसिक, शारीरिक कर्म म्हणतो. आणि या कर्मानुसार या जीवस्वरूपाची इथपर्यंत आपली वाटचाल झालेली आहे. आणि म्हणून जन्ममृत्यूचा फेरा चुकवण्यासाठी प्रत्येक साधू असो की प्रत्येक कोणतंही शास्त्र असो, या जीवाला सुसंस्कार घडवण्यासाठीच ते, तिच्यात वेगळं काहीच नाही. फक्त जसं म्हणतो आपण की परमेश्वराचं लीळाचरित्र बी असं आहे की परमेश्वराने जे लीळा घडलेल्या आहेत, त्या लीळा घडवताना परमेश्वराने त्याच्यातून आपल्याला कृती दाखवलेली आहे, नुसती लीळा केली नाही. काही काही लोकांचं असं भास होतो, काही काही लोक म्हणतात अहो काही लीळाचरित्र काही काही तर असं आहेत, स्वामी इथं गेले, पौढ झाला, उपौढ झाला, लक्षात आसन झाले, भोजन झाले, आरोग्य झाली, लक्षात गोळा झाला, बस याच्या व्यतिरिक्त काहीच त्याला समजत नाही. पण जोपर्यंत तुम्ही जाणकाराकडून समजून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या लीळेतलं मर्म समजणार नाही. परमेश्वराला गरज काय आहे? आरोगणा, पौढ, उपौढ काय गरज आहे? हा कोणत्या वेशाला मान दिला आहे? का दिला? का स्वीकार केल्या ह्या क्रिया? परमेश्वर महाराष्ट्रामध्ये भडोस नगरीतून आले, कशासाठी आले? तिकडं गुजरातमध्ये तसे लोक नसतील का त्यांना उद्धार करण्यासाठी? एकही नसतील का? कारण की असं राहतं, प्रत्येक अवतार वेगवेगळ्या भागात का होतात तशा पद्धतीनं त्या त्या भागामध्ये त्या त्या कन्वेचे जीव जन्माला आलेले असतात. जसं चक्रपाणी प्रभूंचा आपण पाहतो अवतार कार्य, फलटणला म्हणजे महाराष्ट्रात अवतार घेऊनसुद्धा ते द्वारकेला गेले. तसे त्यांनी त्या कन्वेचे जीव त्या भागात आहेत, त्या समतोल त्या भागाचे असल्यामुळं अवर कन्वेचे जीव त्यांचा उद्धार करण्याचा उद्देश परमेश्वराने स्वीकार केला आणि म्हणून तिथं अवतार घेऊन गुजरात तिकडे गेले, द्वारकेला गेले. आणि ह्या परमेश्वराने उभयदृश्य अवतार स्वीकार केल्यामुळं इकडं अशा कन्वेचे भाग्यवंत जीव होते की ते उभयदृश्याशिवाय उद्धार होऊ शकत नाही. गोविंद प्रभूचा भाग पाहतो आपण, वृद्धपूर भाग पाहतो, तिकडं त्या पराचे कन्वेचे आहेत. प्रत्येक भागामध्ये आपण म्हणतो परमेश्वर एक आहे आणि अवतार भिन्न का आहेत? भिन्न होण्याला कारण असतात. त्या त्या कन्वेनुसार त्या त्या भागात परमेश्वर अवतार घेऊन तशा पद्धतीची क्रीडा करतात, त्या त्या जीवासाठी क्रीडा करतात. कारण की परमेश्वर म्हणतात आम्हाला सर्व जीवाचं चिंतन करावं लागतं, नुसतं मनुष्य देहाचं चिंतन नाही करावं लागत. पशु पक्षी जे चतुष्पद खाण्यातील प्राणी आहे त्यांचं परमेश्वराला चिंतन करून कोण्या जीवाला कोणत्या याच्यामध्ये काय द्यायचं आहे, देवताच्या सुखफळ द्यायचं आहे की त्यांना अशा पद्धतीचा अधिकार घडून त्याला परमेश्वर मार्गाला लावायचे. प्रत्येकाचे अधिकार हे अलग अलग आहे, पण ते अधिकार अजून प्राप्त करण्यासाठी या जीवाचे प्रयत्न पाहिजे. बसल्या बसल्या तर परमेश्वर काय अधिकार देणार नाही. आता पाहतो आपण, मला वाटतं साधारण 70-80 तर घरं आपल्या इथं आहेच लक्षात, परंतु बाकीच्यांचा अधिकार नाही का? त्यांचे अधिकार पात्रता सिद्ध होऊ शकते, परंतु त्यांची इच्छा नाही, त्यांना 2 गोष्टी ऐकण्याची इच्छा नाही. त्याला कारण असतात. अनेक सृष्टीमध्ये या जीवाने अडथळे जोडलेले ज्ञानाचे लक्षात. आणि मग अडथळे जोडल्यामुळं या टाईमवर त्यांना वेळ मिळणार नाही. ते म्हणतात झोपच येऊन जाते, ते म्हणतात जमतच नाही, थकूनच आलेलो असतो, असे अनाधिकार उभे राहतात लक्षात. आपण म्हणतो भरपूर प्रयत्नच केला पण अमक्याचाच फोन आला. हे काय भानगडे? परमेश्वर बी म्हणतात अनंत जन्म तू माझ्यासाठी दिले नाही, मग हा तरी कशाला देतो? जा बाबा तिकडंच. संसारामध्ये तू फसतोय तर संसारामध्येच तुझा अनुभव घे लक्षात. सांगायचं तात्पर्य असं की या जीवाने, स्वामी सांगतात की पुरुषाने प्रयत्न केले पाहिजे. हा प्रयत्नच करायला तयार नाही, पाऊलच उचलायला तयार नाही, आपोआप ज्ञान कसं होईल? ज्ञान जर झालं नाही तर या जीवाला आपली उन्नती जी आहे आध्यात्मिकाची ती उन्नती प्राप्त होऊ शकत नाही आणि त्या उन्नतीवर आरूढ होऊन त्याला परमेश्वर प्राप्त होऊ शकत नाही. काही काही लोक पाहतो आपण, आता सकाळी मी पाहतो की 60-70 तर बाया असतातच आलं लक्षात. आणि आता पाहतो तर तेवढ्याही भरणार नाही. म्हणजे महत्त्व पारायण आपण करतो, पण पारायणाचं काय तुम्हाला समजतं? मलाही समजत नाही, तुम्हालाही समजत नाही. मग त्याचा फायदा काय? फक्त त्याचा कणव निष्पन्न होते, तुमचा काहीतरी प्राप्ती होणारी नाही लगेच. प्राप्ती जोपर्यंत तुम्ही त्या आचरणावर जाणार नाही, आरूढ होणार नाही, तोपर्यंत प्राप्तीचा मार्ग सुकर होऊ शकत नाही. कारण की जर ज्ञानच प्राप्त करूनच परमेश्वर प्राप्त झाला असता तर प्रत्येक सृष्टी परमेश्वराने ज्ञान दिलं आहे आपल्याला. मग परमेश्वराने जीवाचा उद्धार का केला नाही? एक शास्त्र सांगतं की ज्ञानमोचक आहे, एक शास्त्र सांगते दास्यमोचक आहे.
मग काय दोन्हीत काय भानगडे, ज्ञान प्राप्त करायचं का दास्य प्राप्त करायचं? म्हणून सांगड घातलेली की ज्ञानयुक्त दास्यमोचक आहे, अज्ञानयुक्त दास्यमोचक नाही. लक्षात एक व्यक्ती असते आणि एक व्यक्ती ती साधना करत असते. साधना करत असताना एका ठिकाणी बसू बसू काय होतं, त्याच्या पाय सुजतात आणि पाय सुजल्यामुळं त्याला त्रास होतो. एक असा अनपढ व्यक्ती गावातून येतो आणि अज्ञान असतो मात्र भाविक असतो. त्याला असं वाटतं ह्या संत महात्म्याचे पाय सुजले आणि म्हणून सने तो पाय तेलाची मालिश वगैरे करून तो चोळतो आणि मग होतं असं उलटं की त्या तेलाच्या याच्यामुळं त्याला मुंग्या लागतात. अज्ञानरूपी सेवा केली भावनेच्या भरात केली, पण याचं परिणाम काय होणार आहे हे त्याने काही जाणलं नाही आणि म्हणून त्याला त्या मुंग्या चावा करतात आणि मग त्याची ती साधनेमध्ये खंड पडायला लागला आणि मग तो आता त्याला आशीर्वाद देईन का श्राप देईन की हे कोणी केलं असं. लक्षात. आणि दुसरा एक व्यक्ती येतो नास्तिक असतो. लक्षात. तो म्हणतो हे संत लोक ढोंगे कशाचं काय आमकं पाखंडी असं तसं काही म्हणतो आणि मग तिथं तो ऊस खातून ऊसाचं पाचट त्यांच्याजवळ टाकून देतो. एक तिरस्कारपूर्वक टाकतो आणि तिरस्कारपूर्वक टाकल्यामुळं होतं उलटं की त्या सर्व मुंग्या ज्या असतील त्या ऊसाच्या पाचटाकडे जाऊन पळतात. म्हणजे सांगायचं तात्पर्य मग आता आशीर्वाद कोणाला देईल तो. लक्षात. म्हणजे अज्ञानरूपी सेवा करायची. जसं एक व्यक्तीला शास्त्रकार म्हणतात की सेवा सांगितलेली आहे. सेवा सांगितली असल्यानंतर त्याने काही न पाहता म्हणजे खाली पाहून गेला नाही, किडे माकोडे आहेत का काय आहे लक्षात हे त्याने पाहिलं नाही वा पाणी सांगितलं आहे पाणी पाजायचं आहे लक्षात. आणि मग त्याने ते पाणी आणण्यासाठी रस्त्यामध्ये काय काय आपल्या हातून अपराध घडतोय काय दोष घडतोय हे त्याने बघितलं नाही, पाणी आणून दिलं भावनेच्या भरात. तर जाताना येताना जी हिंसा घडली त्या हिंसेचा दोष मात्र त्याच्या माथ्यावर आहे लक्षात. त्याच्यासाठी जाणीव पाहिजे दास्य करताना नेमकी सेवा कशी केली पाहिजे, साधना कशी केली पाहिजे की आपला कोणाला निरोध होणार नाही. आपल्याला माहिती आहे उदाहरण स्वामींचं. सेवा परमेश्वराची तर करायची. परमेश्वराने सांगितली गुंफा बांधायची असते डोमेग्रामला आणि गुंफा बांधण्यासाठी परमेश्वर व्यापार सांगतात भक्त लोकांना आणि मग ते चिखल करतात, गार म्हणतात त्याला. आणि मग ते केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती गार तो चिखल उपयोगात आणायचा असतो तर रात्रीच मुंग्या झालेल्या असतात. स्वामी सांगतात की आपला कोणाला त्रास होणार नाही, कोणत्याही प्राणीमात्रांना इजा पोचणार नाही अशा प्रकारची सेवा करा. दुसरी पुन्हा त्यांना गार करायला लावली. मग आता ते तर आपल्या दृष्टिकोनातून आपण जर तिथं परमेश्वराजवळ ते भक्त जर नसते त्यांनी तीच गार उपयोगात आणली असती. हिंसा करून बसले. स्वामींना सांगितलेली सेवेच्या भरामध्ये त्यांनी कितीतरी हिंसा केली असती, कितीतरी जीवांचा बळी घेतला असता. सांगायचं तात्पर्य की म्हणजे परमेश्वर तिथं असल्यामुळं परमेश्वराने पुन्हा दास्य तर करायचं पण कोणाला त्रास होणार नाही, कोणाची हिंसा घडणार नाही अशा पद्धतीनं दास्य करायचं. म्हणून ज्ञानयुक्त दास्यमोचक आहे. माईभट्टांना सांगतात केव्हा दास्य तर करायचं, दास्याशिवाय मुक्ती नाही. मग कसं करायचं तर ज्ञानयुक्त दास्य करायचं. आणि त्याला प्रत्येक चरित्रामध्ये ज्ञानयुक्त दास्य कसं केलेलं आहे भक्तांनी, स्वामींना कसं सांगितलं आहे, प्रत्येक चरित्र सिंहावलोकन करता येईल आपल्याला. परमेश्वर जे वाडोवाडी फिरले, गावोगाव फिरले, मग कशासाठी फिरले? एका ठिकाणी बसून त्यांना आपल्याकडं सर्व जीव वेधता येत शकत होते. परमेश्वराच्या ठिकाणी ती वेदशक्ती होती की त्या ब्रह्मांडातला जीव या ब्रह्मांडात वेधू शकतात परमेश्वर. एवढं सामर्थ्य परमेश्वरा ठिकाणी. तरीही परमेश्वर गावोगावी का भ्रमंती करत होते? काही लोकांना दर्शन देऊन अधिकार घडवायचा आहे, काहींना वेद देऊन, काहींना बोध देऊन, काहींना अनुसरण, काहींना दास्य देऊन वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार आहेत. जेव्हा प्रत्येकाने वेगवेगळा अधिकार जोडलेला आहे. जसं आपण पाहतो एका शाळेमध्ये वर्गामध्ये जर 50 विद्यार्थी असेल तो एक शिक्षक त्यांना एकच पाठ शिकवत असेल, मात्र त्या 50 विद्यार्थ्यांची जी आकलन शक्ती असते ती वेगवेगळ्या पद्धतीची असते. त्यांना जर प्रश्नाचं उत्तर जर द्या म्हणलं तर एका प्रश्नाचं उत्तर 50 प्रकारचं येईल आणि शिकवलं तर एकाच शिक्षकाने. म्हणजे त्यांना त्यांच्या संस्कारानुसार त्याचा बोध झालेला आहे, उमट झालेला आहे. तसं हे शास्त्र आहे परमेश्वराचं. त्याने कोणत्या पद्धतीनं आत्मसात केलं आहे? दृष्टपर हेतून आत्मसात केलं आहे का अदृष्टपर हेतून आत्मसात केलं आहे का नुसतं बाबा बोलवतात बुवा आणि मग बाबा बोलतात
म्हणून सनी जावं लागतं, या धाकानं काही येतात. आणि मग कधी म्हणतात, बाबा म्हणतात की आज काही सकाळी दिसलेच नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य, या धाकानं तुम्ही साधना करत असाल तर ती निष्फळ आहे. तुमच्या स्वयंस्फुरलं पाहिजे. स्वयंस्फुरल्यानंतरच ती साधना गृहीत धरल्या जाते, मग ती कोणत्या पद्धतीची असो. मग देवपूजाच्या माध्यमाद्वारे असो, प्रसादाच्या माध्यमाद्वारे असो, किंवा ज्ञानाच्या माध्यमाद्वारे असो. आता काही काहीच असं असतं की प्रत्येक ठिकाणी ज्ञान लागतं, त्या त्या क्षेत्रातलं ज्ञान लागतं. आणि त्या त्या क्षेत्राचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी त्या त्या व्यक्तीजवळ जावं लागतं. आज या काळामध्ये भरपूर साधना उपलब्ध झालेल्या आहे. पूर्वीच्या काळामध्ये पुस्तकं नव्हते, दुर्मिळ होते. तर दुर्मिळ असल्यामुळे लोक चरित्र पाठ करत असत. आणि ते चरित्र पाठ केल्यामुळे वारंवार त्याचं चिंतन असल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं त्याच्यातून बोध निष्पन्न व्हायचा. तशा पद्धतीचं आज पाहतो आपण गीतेवर कितीतरी शेकडो प्रकारच्या टीका निर्माण झाल्या, शेकडो प्रकारचे अर्थ, त्याला त्याच्या संस्कारानुसार तसा बोध निर्माण झालेला आहे. तसं चरित्र आहे. चरित्र म्हणजे समुद्र आहे फार मोठा. या चरित्रामधूनच 5,500 ते 6,000 ग्रंथाची निर्मिती पूर्वसुरींनी करून ठेवलेली आहे. आणि आजही काही तसे साधक आहेत, ते निर्माण करत आहेत. याला कारण चरित्रच. म्हणजेच आपण फक्त चरित्र त्या दृष्टिकोनातून जर वाचलो तर त्याचा आपल्याला बोध होत नाही. आपण जर त्याच्यावर चिंतन करत राहिलो तर वारंवार त्याच्यावर वेगळ्या प्रकारचा हेतू आपल्याला लक्षात येतो की परमेश्वराने लीला का केली, कशासाठी केली, या जीवाने असे कोणते चिकट कर्म केले की त्या चिकट कर्मामुळे हा भ्रमंती करत आहे. एक उदाहरण देतो. स्वामी डोमेग्रामला असतात आणि डोमेग्रामला असल्यानंतर होतो असा प्रसंग, एक बैल असतो, ज्याला नंदी म्हणतात, ज्याला कठाळ्या म्हणतात, ज्याला सांड म्हणतात. आणि मग हा सांड जो असतो तो याच्या शेतामधलं त्याच्या शेतामधलं खात असतो. मग आता तो सांडच आहे देवतेला सोडलेला, आणि मग त्याच्यावर कोणाचा हक्क नसतो, कोणाला बांधता येत नाही. परंतु ज्याची नुकसान होत होती त्यांनी 5-10 लोक जमा होऊन त्यांनी काय केलं, त्याचे पाय दोऱ्याने सांखळ्याने बांधले, करकचून 4 पाय बांधले. आणि बांधल्यामुळं काय झालं, त्याचा जो रक्तप्रवाह होता तो खंडित झाला आणि त्याचे पाय सुजले आणि पच झाला. आणि मग त्याला आता 4-5 दिवसापासून खाणं नाही, म्हणजे पाणी नाही, काहीच नाही, चारा नाही, पाणी नाही. मग तरी बी तो जीवाचा अंकात करून खरकत मनुष्याचं असं असतं, जोपर्यंत येत असतं तोपर्यंत काहीच नाही. जोपर्यंत अंगावर बित्तं तो सर्व शक्ती एकवटून तो ते काम करतो. ताकद नसली तरी काम करतो. अशा बी काही काही असतात. मग तशा पद्धतीनं शक्ती आता कमी होत चालली, पण शेवटी आता प्राण वाचायचा आहे म्हणून सनी जीवाचा अंकात करून तो तिथपर्यंत पाण्याच्या दिशेनं तो जातो. ते भक्तजन असतात तिथं, स्वामींचं निरूपण चालू असतं. आणि निरूपण चालू असताना तिच्यात हळवे व्यक्तीचे जीव असतात, त्यांना ते देव आपले त्या जीवाची, त्या बैलाची जे दुःख आहे ते दुःख पाहवत नाही. आणि म्हणून ते भक्तजन म्हणतात, महाराज बापुडा बैल गरीब आहे, बापुडा आहे, आणि लक्षात खुरे वाचून आडला असे, त्याचे जे खूर आहे ते बांधले गेले, त्याला पाणी पिता येत नाही. तर त्याचे जे बांधलेले जे आहेत दोर ते आम्ही खांडावं का, ते मोकळे करावं का, जेणेकरून तो पाण्यापर्यंत पोहोचेल. स्वामी ऐकून न ऐकल्यासारखं करतात. मग दुसऱ्यांदा म्हणतात, तिसऱ्यांदा म्हणतात. स्वामी म्हणतात ठीक आहे, पण तुम्हाला तो तसं करू देणार नाही, त्याला पाण्यापर्यंत जाऊ द्या. पाण्यात गेल्यानंतर मग तुम्ही त्याचे दोर मोकळे करा. मग तो पाण्यापर्यंत थोडासा पोहोचतो आणि मग त्या पद्धतीनं स्वामीपासून अडकित्ता घेतला जातो. आणि मग त्याचे ते नागदेवचार्य धरतात आणि बाकीचे भक्तजन त्याचे ते पाय मोकळे करतात. सगळं पाणी, पस, अशुद्ध रक्त त्याच्यामुळं काय होतं, गढूळ होऊन जातं, घाण होऊन जातं. आणि मग अशा पद्धतीनं मग तो आता मोकळा होतो, त्याचे पाय मोकळे होतात. आणि मग भक्तजन जे बसलेले असतात तिथं येऊन तो रोखून स्वामींच्या जवळ रोखून येतो आणि स्वामींच्या तिथं असं शिंग लावतो. सांगायचं तात्पर्य, स्वामी म्हणतात, पाहिले तुम्ही याच्यावर दया दाखवली, पण हाक पा आमच्यावर रोखून आलेला आहे.
जीवाने असे म्हणजे परमेश्वरापर्यंत प्रसव कसे जोडलेले असतात. म्हणून परमेश्वराला सुद्धा खंती असते. परमेश्वर त्याच्यावर दया करत नाही. आपण म्हणतो परमेश्वर दयाळू आहे, पण कोणासाठी दयाळू आहे? हे विषाळूवाची विषाळूसुद्धा आहे, हे आपण विसरून जातो. परमेश्वर दयाळू आहे कोणासाठी, विषाळू आहे कोणासाठी? ह्या जीवासाठीच विषाळू होतो तो. ईर्ष्याळू जसा असतो पुरुष, तशा पद्धतीनं परमेश्वरासुद्धा या जीवाचा काय येतो, तिटकारा कंटाळा येतो की जाऊ द्या, या जीवाला वारंवार सांगूनही हा जीवस्वरूप त्या मार्गावर येत नाही. तसे या जीवानं अनंत प्रकारचे चिकट कर्म बोधवंतापासून करत करत वासनिक अनुसरल्यापासून तो प्रसव परमेश्वरापर्यंत पोहोचला त्या जीवाचा. म्हणून परमेश्वराला दया नाही आली, पण त्या जीवानं परमार्ग जोडलेला होता. आणि परमार्ग जोडलेल्यामुळं परमार्गातल्या साधकांना त्याची दया आली, पण परमेश्वराला दया नाही आली. कर्मवशे पातळे दुःख भोगिता, कर्मवशे कर्म अर्जकानुसार या जीवाला हे दुःख प्राप्त होतं. आपण या जन्माचंच नाही म्हणत, आपण म्हणतो या जन्मात तुम्ही काही केलंच नाही. कोणत्या जीवाचे भोगतोय, कोणत्या योनीतलं भोगतोय किंवा कोणत्या जन्माचं भोगतोय हे आपल्यालाही माहीत नाही. जसं पाहतो अनंत जन्मामध्ये या जीवानं अनंत कुरकर्म करून ठेवलेले, ते एका सृष्टीत एका जन्मात नासत नाही. अनंत जन्माचे अनंत युगाचे लक्षात. आणि म्हणून स्वामी दाखला देतात की कर्म अर्जकानुसार हा जीव दुःख कसं जोडतो, पापकर्म कसं करतो लक्षात. आणि म्हणून याला या जन्मामध्ये का जावं लागतं? बैलत्वाच्या जन्मामध्ये जाऊनही त्याचे ते दुःख फिटत नाही. कर्म अर्जकानुसार त्याला प्रत्येक देहामध्ये जावं लागतं. पाहतो आपण गादिया युवराचं झाड असेल लक्षात, स्वामींनी दाखले दिलेले भक्तांना की बुवा तुम्ही जोपर्यंत आम्हाला शरण येत नाही तोपर्यंत तुम्हाला दुःखाचे भोग समाप्त होऊ शकत नाही. मग असं नाही म्हणत मी की तुम्ही संसार सोडून द्या आणि परमार्थाच्याच नादी लागा. आणि अशी दौंडी पिटवलीसुद्धा स्वामींच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला प्रसंग पाहायला मिळतो की सारंग पंडित स्वामींच्या सहवासामध्ये असताना सारंग पंडित जरासा अभिमानी असतो आणि दृष्टपर क्रियेचा तो असतो. आणि सारंग पंडिताची ती दृष्टपर साधना बघून स्वामी म्हणतात का हो, हे जी सोमवती पर्वाला हे लोक जमले हे सर्व परमेश्वर प्राप्त व्हावा या उद्देशाने जमले का काही या संसारातल्या सुखवस्तू प्राप्त व्हावा यासाठी जमले? तो म्हणतो महाराज तसे कशाला जमतील, हे सर्व अदृष्टे, हे सर्व परमेश्वर प्राप्त होण्यासाठी इथं एकत्रित जमलेले. मग आता त्यांची शंका दूर करण्यासाठी कसं आहे, परमेश्वराचं या जीवाला पटत नाही लक्षात. म्हणून परमेश्वर आपल्या भक्तांना सांगतात असं करा, या भोगातीपासून तिथपर्यंत तुम्ही दौंडी पिटवत जा. दौंडी समजते ना, दौंडी पिटवत जा आणि सांगा इथं कैवल्य दानी आलेला आहे, तो कैवल्य दान देण्यासाठी तुम्हाला तो आव्हान करतोय, आमंत्रित करतोय आणि तुम्हाला कैवल्य दानासाठी तो तयार आहे. मग तशा पद्धतीने जातात, तिकडून दुसऱ्या काठानं तसे दौंडी देत येतात. एकही व्यक्ती त्या भक्ताकडं पाहत नाही, कशासाठी आले काय आले असं. कोणी आल्यानंतर सांगतात बा असं की एक मथार आला लक्षात. त्याला वाटलं शेवटी कैवल्यदान, तर त्याला अर्थ समजलाच नाही. आजही आपल्या उपदेशी लोकांना जर म्हणलं की कैवल्यदान काय भानगडे लक्षात, त्यांना ते समजणार नाही. मोक्ष मात्र समजत लक्षात. पण मोक्ष हा कोणाचा असतो, कैवल्यदान कोणाचं असतं, स्वर्गप्राप्ती कोणाची असते? जोपर्यंत त्या मंदिरात येणार नाही, जोपर्यंत काही वाचलं घरी स्वर्ग कशाला म्हणतात समजणार नाही लक्षात. आणि म्हणून कैवल्यदान कोणाला समजलं बी नाही. अदृष्ट असते तर कैवल्यदान समजलं असतं, पण अदृष्टीच नाही तर त्यांना कैवल्यदानाचा अर्थ काय समजणार आहे. आणि म्हणून स्वामी म्हणतात पाहिलं पंडितो, कोण इथं अदृष्टे? सांगायचं तात्पर्य या जगामध्ये आज आपण सुद्धा दृष्टार्थी आहे, अदृष्टी कोणीच नाही. आणि जो अदृष्ट आहे तो अदृष्ट परमेश्वराच्या साधनेसाठी, परमेश्वराच्या साधकासाठी, परमेश्वराच्या सर्व कार्यासाठी तो तळमळ करून सनी त्याला आपला वेळ देत असतो. आणि मग आपल्याजवळ तो वेळ जर मिळाला नाही, केला नाही, तर आपण समजून जायचं की आपण दृष्टार्थी आहे. नुसती देवपूजा केली तर याला अदृष्ट नाही म्हणता येत. ही एक आंघोळ आहे. देवपूजा करणं म्हणजे फार ईश्वर प्राप्ती झाली असं नाही. स्मरणाशिवाय प्राप्ती नाही या जीवाला. कोणी कितीही, मी म्हणत नाही लक्षात, कितीही विधी केला, कितीही क्रिया केल्या, पण तुम्ही स्मरणविधी केलाच नाही
लक्षात. स्मरणाचा विधी तुम्हाला माहिती आहे. नामाचे 10 अध्यायामध्ये सांगितलं आहे की नाम प्राप्ती ते करी. शेवटी सांगितलं अनुसरल्याला सुद्धा स्मरण सांगितलेलं आहे. आणि अनुसरल्याची चर्यावंताचं स्मरण. लक्षात. म्हणजे स्मरण हा फक्त साधक म्हणजे भिक्षुकांना नाही, संत महात्म्यांनाच नाही, तो वासनिकांना नाही, नामधारकांना नाही, सगळ्यांनाच आहे. लक्षात. आणि म्हणून आपण 2 टाईम देवपूजा करतो पण कधी 1 तास स्मरणच करत नाही. लक्षात. आणि चांगदेव भट्टासारखे व्यक्ती, लहान व्यक्ती आहे, त्या लहान व्यक्तीला उद्देश स्वामी मार्गदर्शन करून सनी आपल्या जीव जातींना सांगतात की बाबा रे की रिकामा दिवस जाऊ देऊ नका. ते तर लहान होते पण त्या लहान व्यक्तीला सुद्धा स्वामी समजले, न सांगता समजले. हे कुठून समजले? पूर्वसंस्कार जागृत झाले त्यांचा. आणि परमेश्वराचा थोडासा सहवास झाल्यानंतर परमेश्वराचंच वेड लागलं त्याला. आणि त्यांनी अनेक व्यक्ती त्या बळीग्रामातून काढले. त्यांच्यामुळंच निघले. त्यांना पाहून परमेश्वर माहीत झाले. प्रथम तर स्वामींच्या भेटीला चांगदेवच आले तिथून बळीग्रामवरून. आणि मग जानोपाध्ये, मग नागदेव भट जे असतील ते. सांगायचं तात्पर्य कोणाच्या माध्यमाद्वारे परमेश्वर या जीवाला परमेश्वर मार्गाला लावतील हे सांगता येत नाही. आणि मग ते चांगदेव भट्टांना उद्देशून आपल्या जीव जातींना सांगितले की बाबा रे की 1 दिवस ते तुम्ही रिकामा जाऊ देऊ नका. मग रिकामा म्हणजे कसा? परमेश्वराला आठवल्याशिवाय. मग देवपूजा केली म्हणजे परमेश्वराची आठवण करणे आहे का? तो आपण एक विधी किंकर होऊन जातो. सकाळी उठल्या, आंघोळ केली, देवपूजा केली, ती विधी झाला. लक्षात. पण विधी करत असताना बाह्य आपण स्वच्छ झाल्यानंतर अंतर्गाम्यसुद्धा स्वच्छ करावं लागतं. ते अंतर्गाम्य नामसाधनेशिवाय स्वच्छ होऊ शकत नाही. नामसाधनेशिवाय वेद लागू शकत नाही. आणि म्हणून नामस्मरण ह्या जीवस्वरूपाला काय करतं? कैवल्य मार्गावर आरूढ करतं. आणि म्हणून प्रत्येक जीवजातीचं हे कर्तव्य आहे की नामस्मरण हे एवढं सोपं आहे का? नामस्मरणासाठी सांगितलं मी नामस्मरण करायचं बा. सगळेच लोक सांगतात, सगळे साधू सांगतात. लक्षात. वारंवार हे का केलं जातं? जीव मतित्रयामुळं ते दौडवतो. लक्षात. आता असं आहे, ही जागा, या जागेवरून तुम्ही जर आपल्या घरी गेलात, घरापर्यंत जाताना नाना प्रकारचे विचार आपल्या डोक्यामध्ये सतावतात. काय येत असतील हे विचार? कधी विचार करतो का आपण? जसं जसं पाऊल बदल तसे विचार बदलतात. का बदलतात? ती जागा त्या पद्धतीची घडवलेली असते. त्या पद्धतीचे संस्कार त्या जागेवर बीजारोपण झालेले असतात. आपण उदाहरण जर बघितलं द्वापारयुगामधलं सुद्धा, तर द्वापारयुगामध्ये श्रीकृष्ण भगवंताच्या मागे धर्मराज निघतात. आणि धर्मराज निघत असताना अशी एक जागा येते, त्या जागेवर धर्मराजाला भावना जागृत होतात. आणि त्यांच्या मनामध्ये असं येतं की हा श्रीकृष्ण भगवंताचा जो मुखोटा आहे, म्हणजे टोप आहे, तो टोप यांचा समजा बरं वाईट करून सनी तो टोप आपण परिधान करावा. आता सांगा, भक्त आहे स्वामींचे, भक्त असल्यानंतरही त्यांच्या ठिकाणी ही भावना जागृत व्हावी, किती शोकांतिका वाटते. पण जेव्हा आपण विचार करतो हे का झालं असेल, आणि मग 2 पावलं पुढे गेल्यानंतर त्यांना पश्चाताप होतो. आणि त्यांना असं वाटतं की माझ्या डोक्यामध्ये हे का आलं असेल. लागलीच ते परमेश्वराच्या पुढं लोटांगण घेतात आणि विचारतात, महाराज तुमच्याबद्दल माझ्या मनामध्ये असा ही भावना का जागृत झाली? देव म्हणतात, तो तुमचा दोष नाही, तो जागेचा दोष आहे. त्या जागेवर तसे संस्कार आहे. आपण म्हणतो काही जागेवर स्वस्थता लाभते, शांतता लाभते, काही जागेवर आपल्याला स्वस्थताच लाभत नाही. असं का होतं? काही जागाच तशी असते. काही ठिकाणी असे संस्कार तिथं घडून गेलेले असतात. कोणाचा तिथं बरं वाईट कार्य झालेले असेल, राजस्वरूपी कार्य झालेले असतील, तामसरूपी कार्य झालेले असतील. म्हणून तशा प्रसंगी ते प्रसंग जागृत होतात आपल्या ठिकाणी. म्हणून आपल्या ठिकाणी तशा ठिकाणी परमेश्वर आठवू शकत नाही. म्हणून परमेश्वर आठवण्यासाठी ह्या जागेंची निर्मिती होते. अरे बाबा, आपण घरी राहत असताना आपल्याला नाना प्रकारचे विचाराने घरी भांडणं, बोलाचाली, त्याच्यामुळे ती जागा राजस्तामस होते. कोणत्याही कान्याकोपऱ्यामध्ये आपण स्मरण करत बसलो तर मन लागत नाही, मन इकडे तिकडे भटकतं. याला कारण असतं ती जागा आयुष्यभरामध्ये 50-60 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण ती जागा तशा प्रकारचे संस्कार पेरलेले असतात. वेगळ्या प्रकारचे आपण म्हणतो जसं भिंतीला कान असतात,
हे अशाच पद्धतीनं का नसतात ते संस्कार. जसं आपण आज ऐकतो विज्ञानाच्या माध्यमाद्वारे, आजही त्या कुरुक्षेत्रामध्ये घडलेले युद्ध आहे. आज यंत्राच्या साहाय्यानं त्यांनी संशोधन केलं आहे की आजही तिथं घोड्याचे, हत्तीच्या खिंकाळण्याचे आवाज येतात म्हणे. सांगायचं तात्पर्य आजही काय येतात, त्या जागेवर तसे संस्कार घडल्या गेले. तसे या मंदिरामध्ये संस्कार सात्विक का घडल्या जातात. इथं आल्यानंतर ज्यालाही स्वस्थता लाभू शकत नाही त्याचे अनाधिकार समजायचे. ज्याची स्वस्थता लाभत नाही त्याला समजायचं की हा प्रस्वरूपी दोष आपला कुठेतरी उभा राहतोय. अशा सात्विक ठिकाणी येऊन जर रजत तमरूप आपल्या ठिकाणी भावना जागृत होत असतील तर आपल्यासारखा दुर्दैवी कोण नाही. ही सात्विक जागा, या सात्विक जागेवर परमेश्वर चिंतन करावं. आता सप्त्याच्या साह्यानं माझा एक तुम्हाला संदेश आहे एवढाच की बाबा आपण देवपूजा करता, सगळं करता, घरी तर तुम्ही मग काही माणसं पुरुष वर्गात काही स्मरण करतच नाही. मला 100% गॅरंटी ते इथंच येऊ शकत नाही तर स्मरण कधी करतील. आणि स्मरणाशिवाय आपला उद्धार अशक्य आहे. तो कोणी असो, नामधारक असो, परमार्ग भजक असो, किती तुम्ही आयुष्यभर पंक्ती पाणी करा, त्याच्यात काही नाही. तुमचे वेगळे प्रकारचे अधिकार निष्पन्न होतील. पण हे अधिकार कशासाठी? हे ज्ञान अधिकार निष्पन्न होण्यासाठीचे. हा लक्षात. तुम्ही भूतभजनाधिकार कितीही केले तुम्हाला ज्ञान निष्पन्न होण्यासाठी. पण ज्ञान निष्पन्न होऊन करणार काय पुढं? ज्ञान निष्पन्न होऊन तुम्हाला हे स्मरणच करायचं आहे, तुम्हाला ही चिंतनच मग स्मरण विधियुक्त झालं पाहिजे, लीळायुक्त झालं पाहिजे. आणि ते लीळायुक्त होण्यासाठी, ते विधियुक्त होण्यासाठी आपल्याला ज्ञानाची गरज आहे. आणि म्हणून ते ज्ञान अशा ठिकाणी मिळतं. आणि अशा ठिकाणीच परमेश्वराचं जसं म्हणतात धर्मवार्ता प्रसंगी सर्वत्र अवस्थान. जिथं धर्मवार्ता चालते, जिथं परमेश्वराचं सूत्र असेल, परमेश्वराची लीळा असेल, तिथं परमेश्वराचा काय असतो? अवस्थान, म्हणजे परमेश्वराची कृपादृष्टी असते. म्हणून अशा ठिकाणाला महत्त्व असतं. म्हणून अशा ठिकाणी हे आपण टाळाटाळ करू नये. प्रत्येकाला वाटतं आता हाय घरी बसून ऐकू, त्याला महत्त्व नाही. लक्षात. मग परमेश्वराने एका ठिकाणाहूनच ह्या सर्व जीवांना, अखिल मानव जातीला संदेश देऊ शकले असते. पण परमेश्वर वाडोवाडी, गावोगावी फिरून त्या जीवांच्याच ठिकाणी ते अधिकार घडवले. हे कशासाठी घडवले? आणि म्हणून पूर्वसुरींनी आपल्या हे मंदिराची निर्मिती केली, काहीतरी पुढचं ध्येय ठेवून केली असेल ना. आणि म्हणून सनी माझा एकच संदेश आहे की बाबा आता सप्त्याच्या साह्यानं असो, सप्ताह हे निमित्त आहे. सप्ताह झाला की मग संपलं का सगळं? आता आपला एक भरकाळ असतो की बा सप्त्यामध्ये पंगत, नंबर, सगळ्या गोष्टी असतात का नाही? सप्त्यामध्येच पुण्य लागतं का? जसं कर्मराठीमध्ये तो एक प्रवाह आला. जसं परीक्षितानं 7 दिवसामध्ये भागवत ऐकलं, त्याला असा संदेश मिळाला की तुझा 7व्या दिवशी तुझा काय होणार आहे? सर्पदंशानं मृत्यू होणार आहे. कारण की त्याने त्या एका ऋषीची साधना भंग करून त्याच्या गळ्यामध्ये सर्प टाकला. लक्षात. त्याच्या ऋषीनं, त्याच्या पुत्रानं ते श्राप दिला होता. मग तो ऋषी म्हणतो, पिता म्हणतो, अरे बाबा तू अशा राजाला दिला आहे, ते धार्मिक राजाला तू श्राप दिला, हे चांगलं नाही केलं. मग तो संदेश पाठवतो की माझ्या पुत्राने तुम्हाला श्राप दिलेला आहे, तुमचा असं होणार आहे. मग शेवटी वैश्यपायन ऋषीकडून तो विचारणा करतात 7 दिवसात पुण्य कमवायचे, कमी दिवसात पुण्य कमवायचे, ते मृत्यू तर आटळे. मग काय करावं लागेल की तू आता श्रीकृष्ण भगवंताचं लीळा वर्णन तू ऐक, त्याने तुझा उद्धार होईल. लीळा वर्णन म्हणजे परमेश्वराचं स्मरणच आहे. आणि मग परमेश्वराचं स्मरण कर. मग अशा पद्धतीनं त्यानं ते केलं, म्हणजे मृत्यू आटळे, कोणासाठी थांबणारा नाही. आणि म्हणून काळ आपल्यावर बसलेलाच आहे असं भाकीत धरून प्रत्येकाने 1 तास नाही, कमीत कमी 5 अवताराच्या 5 गाठ्या ह्या प्रत्येक संध्याकाळी असो, सकाळी असो. सकाळी तर मिळतच नाही कोणाला वेळ, पण संध्याकाळी झोपताना तरी करायला पाहिजे. कारण की कोणी कोणासाठी नाही आहे. प्रत्येकाला आपला उद्धार आपल्याला करून घ्यायचा आहे. प्रत्येकाला आपलं श्रेय आपल्याला मिळणार आहे. बाईनं केलं म्हणजे ते मालकाला मिळेल, मालकानं केलं म्हणजे ते बाईला मिळणार असं नाही. अन्नदानाच्या बाबतीत एक विधी होऊ शकतो, पण आज त्याही क्षेत्रामध्ये स्त्रिया अग्रचर आहे, हे की नाही. तर कसं आहे, स्त्रिया नोकरी करतात, त्यांचा पैसा आहे, आणि त्यांनी त्यांच्याच पैशाचा जर सामुग्री घेऊन त्यांनीच एखाद्या ठिकाणी पंगत केली, तुम्हाला त्याचं श्रेय नाही मिळू शकत. तुमचा पैसा असला आणि त्यांनी त्याची निष्पत्ती केली पाकाची, तर मग दोघाला त्याचं फळ आहे. पण त्यांच्याच पैशानं त्यांचीच निष्पत्ती केली, त्यांनी सर्व खर्च केलं, तर तुम्हाला त्याचा फायदाच नाही. म्हणजे दोन्हीकडून असं नुकसान आहे आपलं. लक्षात. मग तशा पद्धतीनं त्यांनी स्मरण केलं म्हणजे तुम्हाला त्याचं मिळणार फळ, तुम्ही देवपूजा केली म्हणजे त्यांना मिळणार. हे मात्र
चुकीचं आहे सर्व. आणि अशी बहुतेक प्रत्येक जणाची ती धारणा आहे की बाबा बाई मंदिरात जाते आणि मग ते सर्व करते लक्षात, मग काय आपण त्याच्यात आलोच, हे चुकीची गोष्ट आहे. आणि म्हणून प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे. कमीत कमी या सप्ताहाच्या निमित्तानं इथं नाही तुम्हाला दररोज जमत तर 1 तास स्मरण करायला पाहिजे लक्षात. आता सप्ताह नाव आहे नामस्मरण, अखंड नामस्मरण सप्ताह. पारायण करतो ठीक आहे, पारायण तथा नामस्मरण प्रवचन सोहळा नाव दिलेलं असतं आपण. आता बाबाने तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगावंच का की बाबा तुम्ही येऊन इथं स्मरण करा, तिच्यात ते आलं स्मरण. मग स्मरण तर मला काही दिसतच नाही इथं, आता मी कोणत्या हक्कानं म्हणू बा यांना स्मरण करा. काही लोक म्हणतील आमचे बाबा सांगता नाही, मग हे कोण सांगणार आहे लक्षात. म्हणजे मला काही घेणं देणं नाही, परंतु तुम्हाला तुमचं घेणं देणं आहे. तुमचा जर उद्धार करायचा असेल, तुम्हाला तुमचं मित्रत्व स्वीकार करायचा असेल तर तुम्हाला स्मरणाशिवाय पर्याय नाही लक्षात. म्हणून 1 तास इथं स्मरण करायला काय हरकत आहे लक्षात. पोथी तर तुम्ही 12 वर्षे ऐकताच आहे, पण ज्ञानाचं कार्य काय? ज्ञान तर तुम्हाला अखंड प्रवाह चालू आहे बाबांचा, 12 महिने चालू आहे. पण मग 7 दिवसात राहू द्या किंवा 2ला या, 2 ते 3 स्मरण करा, 3 ते 4 पोथी ऐका. पण आपल्याकडून तेही शक्य होत नाही. खुर्च्या आहे बाबांनी घेतलेल्या, 30 खुर्च्या आहे म्हणता खुर्च्या घ्या, खुर्च्यावर बसा लक्षात. इथं जेवढं जसं साधना होईल, जसं स्मरण होईल घरी करत असाल, पण घरचं आणि इथलं याच्यात फरक आहे. जसं साकाबाईची स्मृती पाहतो आपण लक्षात. साकाईचं असते, नागदेवचार्यांची शिष्य असते आणि नागदेवचार्य शिष्य असल्यानंतर नागदेवचार्य तिच्या भेटीला जातात आणि मग ती आपल्या नातूला गोल्लूला खेळवत असते. साकाबाईला नागदेवचार्य म्हणतात की साकाबाई तू परमेश्वराचं स्मरण करत जाय ना. ती म्हणते मी जसं मी या गोल्लूला म्हणजे माझ्या नातवाला खेळवते तसा मला देव आठवतो म्हणे. नागदेवचार्य म्हणतात कोणाचा गोल्लन कोणाची शीते, तू आपली वेची हो साकाबाई, तू आपलं हित बघ, दुसऱ्याचं काय नातूचं पाहत बसती. हा माझा नातू मला मोठा होईन, सांभाळन, मला काठीचा आधार देईल. हे सगळं फोल आहे स्वप्न. हे स्वप्न कधी साकार होत नाही. आज आपल्या परिस्थिती आपण आपल्या हयातीत पाहतोय की कसे स्वप्न जीवांचे साकार हो राहिले. मग कोणाची चिंता करण्याची गरज नाही. आपण आपली चिंता केली की आपली चिंता म्हणजे परमेश्वर स्मरण, की याच्याशिवाय पर्याय नाही, परमेश्वर आपली चिंता करील. मग तशा पद्धतीनं मग नागदेवचार्य संदेश देता, इथं स्मरण करते म्हणते तू, इथं स्मरण करण्यापेक्षा झाडाखाली मनोर्थ माळका कर लक्षात. झाडाखाली मनोर्थ माळका का करायच्या? करत बशीन का? तो एकांतात गेल्यावर त्याला आपापच हृदयात परमेश्वर येऊ शकतो लक्षात. म्हणून ते त्यांना सूचित केलं की तू झाडाखाली मनोर्थ माळका कर. आणि मनोर्थ माळका जरी करा नसेल तर तिथे झोपली म्हणजे आराम जरी केला ते तरी चांगलं. म्हणजे इथं स्मरण केल्यापेक्षा झाडाखाली जाऊन झोपलेलं ते महत्त्वाचं आहे. म्हणजे आता स्मरण महत्त्वाचं आहे की झोपणं महत्त्वाचं आहे? तरीही पण आपण काय संदेश दिला त्यांना की बाबा रे, की म्हणजे झाड हे निर्गुण असतं लक्षात, आणि घर हे राजस तामस सगुण असतं. आणि म्हणून इथं स्मरणाची साधना जी साध्य होणार आहे, तुम्हाला जी साध्यता तुमची प्राप्त होणार आहे ती तिथं एकांतात स्मरण जरी केलं नाही तर ती साध्य होणार तुमचं. म्हणजे गृहाचा त्याग, नातेवाईकाचा त्याग, घराचा त्याग, म्हणजे या गोष्टीचा त्याग होऊन जे निरालंबी स्वामींना सांगितलेले अस्थिपरिम सूत्र आहे ते आपोआप पालन होतं. जसं एखाद्या माणसानं जर ठरवलं पदयात्रेला जायचं आहे, 1 महिना पदयात्रेला गेला तर 1 महिना त्याचा त्याग आहे, उत्तम त्याग आहे. त्या त्यागामध्ये जर त्याने तिकडं आपलं देह ठेवलं तर त्याला अनुसरण घडल्यासारखं आहे. सोप्या गोष्टी नाही, हे प्रत्येकाचं भाग्य नसतं लक्षात. म्हणून जर कदाचित आपण घर सोडून इथं स्मरण केलं त्याच्या 10 पट याचा फायदा इथं होईल लक्षात. जसे काही ठिकाणी असे असतात, काही डॉक्टर म्हणतात तुम्हाला आहे ना हे औषध पाणी पण ते आराम करून घ्यावं लागते लक्षात. आरामाची गरज आहे. मग आराम कुठं आहे? काही ठिकाणी आपल्याला घरीच बी आराम नसतो, म्हणून आपण दवाखान्यातच राहण्याचा बेत करतो, तिथंच एक खोली घेतो. मग घरी बी तर खोली का करत नाही आपण? घरी आपला मनचं आहे सगळं, आपल्याला माहिती आहे घरी आराम होऊ शकत नाही. तसं घरी स्मरण होऊ शकत नाही, आपली एक भावना होऊन बसली लक्षात. आणि आपण घरी करतो, घरी सगळं होतं लक्षात. घरी होत नाही. आम्ही बी कर्मराठीमध्ये जेव्हा समजा यजमानांच्या घरी जातो त्यावेळेस आमचं पाहिजे तसं होत नाही लक्षात. म्हणून सांगायचं तात्पर्य एवढाच संदेश आहे की बाबा तुम्ही स्मरण करायला सुरुवात करा.
कोणासाठी वेळ थांबलेला नाही. 5 अवताराच्या 5 गाठ्या करा. त्याने तुम्हाला वेद निर्माण होईल. त्याने तुम्हाला भविष्यात बोध होऊ शकतो. भविष्यात तुम्हाला इथपर्यंत अनुसरणापर्यंत येण्याची तुमची पात्रता सिद्ध होऊ शकते. कारण जोपर्यंत तुम्ही पाऊल उचलणार नाही, काल सांगितलं त्या बाबांनी की बाबा तुम्हाला कुठं ना कुठे कोणत्या ना कोणत्या जन्मात येणंच आहे. इथपर्यंत लक्षात की अनुसरणापर्यंत येणंच आहे. म्हणून ही जी की पात्रता आहे, ही पात्रता बांधण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? स्मरण हे सुरुवात करावं लागेल. स्मरणाशिवाय तुमचं साध्य पुढं होऊ शकत नाही. आज तुम्ही 50 वर्षापासून पोथी ऐकताय लक्षात, पण कधी विचार केला का आपण दररोज 1 तास स्मरण करतोय? वा अंतर्ज्ञानाला कधी विचारा की खरंच आम्ही दररोज 1 तास स्मरण करतो म्हणजे करतोच असं तुम्ही तुमच्या मनस्वरूपाला विचारा. एखाद दिवशी केलं असेल, पण सातत्य जे चांगदेव भट्टांना उद्देशून स्वामींनी सांगितलं आहे की रिकामा दिवस जाऊ देऊ नका. पूर्वी शाळा होती मराठी शाळा. मराठी शाळामध्ये काय होतं? हजेरी लावायचे सकाळी आणि दुपारून पोरं विद्यार्थी गायब होऊन जायचे. तसं कमीत कमी पहाटे उठून हजेरी तरी लावा. दिवसभर काही केलं नाही तरी चालेल, पण परमेश्वराच्या काय असतं, या जीवावर सिंहावलोकन असतं. परमेश्वर पाहता कोण काय करतं सगळं जीवाची चिंती. तुम्हाला लीळा आहे, तुम्ही वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे, 100 वेळा ऐकलेलं आहे, पण याचा बोध आपल्या लीळेचा का होत नाही? तुमच्या ठिकाणी जर बोध झाला असता त्या लीळेचा तर त्या मार्गावर आपण आरूढ झालो असतो. आणि लक्षात हे बोध अडथळे कितीही ऐकले आपण तर कुठंतरी अडथळे आपल्याला ती हृदयापर्यंत जात नाही, बिंबत नाही. आणि हृदयापर्यंत बिंबवण्यासाठी तुम्हाला त्या म्हणजे निर्गुणाची संगताची गरज आवश्यकता आहे. आणि म्हणून मी काही जास्त बोलत नाही, वेळ झाला आहे का नाही. मला काही बोलायचं भान राहत नाही आणि मला जे मुद्दे मांडायचे ते मुद्दे राहूनच गेले. आलं लक्षात? कंटाळले का? बरं, मी माझ्या 2 गोष्टी ज्या सांगितलेल्या आहे त्या गोष्टी अंतःकरणातून मी सांगितलेल्या आहे. एक सांगायचं म्हणून सांगायचं नाही. मलाही असं वाटतं जर प्रत्येकाची जबाबदारी असते आणि ती प्रत्येकाने आपापली जबाबदारी पाडावी. आलं लक्षात? आणि प्रत्येकाची तळमळ असते. जशी तुमची तळमळ असते 2 घासं यांनी खावं, आवडीनं खावं 2. आलं लक्षात? आमची थोडीशी तळमळ असते. आलं लक्षात? काही नाही, हे 5-6 दिवस झाले की तुम्हाला आमचा काही सहवास मिळणार आहे नाही. आलं लक्षात? आम्ही आमच्या घरी, तुम्ही तुमच्या घरी, आलो दंडोतला दंडोत. आलं लक्षात? आमचं तुमचं बोलणंही नसतं. सांगायचं तात्पर्य एवढं की हा जो प्रसंग असतो हा प्रसंग योग्य वेळी योग्य ठिकाणीच येतो. आलं लक्षात? प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी जर बोललो त्या शब्दालाही महत्त्व नसतं. आणि दुसरी गोष्ट अशी असते की त्याचं बीजारोपण होत नसतं. म्हणून माझे एवढा एक उद्देश आहे जाता जाता या सप्ताहाच्या निमित्तानं की बाबा रे, तुम्ही जरी स्मरण करत नसाल तर स्मरणाला तुम्ही प्राधान्य द्या. नुसतं विधी किंकर होऊ नका. देवपूजा, दंडोत, पारायण हे विधी किंकर आहे. आलं लक्षात? विधी पडला आपला, पण त्या विधीत काय सांगायचं आहे? स्मरण हा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ दर्जाचा आहे. आलं लक्षात? आणि तो विधी आत्मसात करा. तुम्ही 100 वर्षे बी गीता वाचली तुम्हाला बोध होणार नाही. आलं लक्षात? आणि म्हणून तुम्ही जाता जाता तुम्हाला एवढाच संदेश देऊ इच्छितो की परमेश्वराचं स्मरण नशीन सुरुवात झालं तर आजपासून करा, उद्यापासून करा, कधी बी करा, परंतु करा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.